रुद्रमरुत स्तुन्वन्ति दिव्यसवये वेदे साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणि महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। नामाचे 10 ठाय। जरा आवाज वाढवा, जरा बेस द्या त्याला। दुसऱ्या सत्राला काय सचित दुसऱ्या सत्राची सुरुवात करत असताना माझे उद्धारक अभयदृश्य अवतार भगवान श्री चक्रधर स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे, ज्यांनी माझ्या बोटाला धरून धर्म समजावून सांगितला, असे आमचे विद्यागुरु, ज्यांनी संन्यास दिला, ते आमचे पूर्वश्री, सगळ्यांना वंदन करतो। आणि आजच्या या नामाच्या 10 ठाय या दुसऱ्या दिवशीच्या सत्राला आपण सुरुवात करूया। ईश्वराचं गुणानुमोदन करायचं, ईश्वराचं गुणगान करायचं आहे, ईश्वराला प्राप्त करण्याचा उपाय करायचा आहे, उपाय सांगणार आहे। देवानी सांगून ठेवलेलं आहे, फक्त मी त्याला उजळणी करतोय। आता पुस्तकामध्ये जे असतं तेच शिक्षक लोक शिकवत असतात, पण तरी शाळेमध्ये जावं लागतं, कारण गुरुमुखातून घेणं फार गरजेचं असतं। गुरुमुखातून घेतलं की प्रणवतही। आमच्या भगवान श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं, हे हाट चौहाटा बोलावे पण येथूनही दिदल्यावीन कवनीची घेऊ गोटो नाही। हे म्हणजे हे शास्त्र हाट चौहाटा बोलावे। तुम्हाला हाट म्हणजे बाजार, चौहाटा म्हणजे चौरस्ता, त्या ठिकाणी राहून तुम्ही ते सांगू शकता, करू शकता, बोलू शकता, पण येथूनही दिदल्यावीन कवनीची घेऊ गोटो नाही। ईश्वराची कृपा असल्याशिवाय, ईश्वराची इच्छा असल्याशिवाय ते प्रणवत नाही, साध्य होत नाही। वेळच्या वेळेला धर्मशास्त्र आठवणं हेही फार महत्त्वपूर्ण असतं। अभ्यास तर सगळेच करतात, परंतु वेळेवर आठवत नाही। अभ्यास तुम्ही घरून खूप करून जाता, वर्षभर अभ्यास करता, आणि नेमकं पेपरची सुरुवात होते आणि आपण डोक्याला हात लावून बसतो की आठवत नाही आहे, काय लिहावं, गोंधळ होऊन जातो। वेळेला वेळ आठवलं पाहिजे, धर्मशास्त्र समजला पाहिजे, समजल्यानंतर बी वेळेवर आठवलं पाहिजे। एखाद्या वेळेस संकट आलं, प्रसंग आला, आठवत नाही, याच्यासाठी देवाची कृपा असावी लागते। येथूनही देव दिदल्याविन कवनीची घेव गोटो नाही। ईश्वराची इच्छा असल्याशिवाय हे साध्य होत नाही, आणि हे साध्य झालं पाहिजे म्हणून देवाचं स्मरण, चिंतन, मनन, निधिध्यासन हे असायलाच पाहिजे। आज प्रकरणाची सुरुवात करत असताना नामाची 10 ठाय आहे, तरी काय चतुर्विध स्मरण सांगितलेलं आहे। चतुर्विध म्हणजे 4 प्रकारचं आहे, नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा। नाम म्हणजे ज्या नामाचा स्वरूपी होऊन स्वीकार केलेला आहे, ज्या नामाचा ईश्वराला अभिमान आहे, ते नाम। नाम, लीळा चेतनेशी सहेतुका, चेष्टा जडेशी निर्हेतुका। नाम, लीळा, मूर्ती म्हणजे जशी 32 लक्षणी मूर्त स्वामींनी आमच्या स्वीकार केलेली आहे। 32 लक्षणी आपण म्हणतो, पण समजते कोणा, सांगता कोणी? सांगू शकेल कोणी 32 लक्षणी कशी आहे? नाही, फक्त ऐकलंय तुम्ही, तुम्हाला माहिती आहे सगळं, पण आठवत नाही।
हो, मी म्हणल्यानंतर तुम्ही म्हणता अरे येतं आम्हाला संकष्ट वज्र पंजर वाचता, सगळे वाचता ना. आता तुम्हाला म्हणून दाखवतो मी, त्यात 32 लक्षणं आहे की नाही. ते चांपे गौर राजस तेजस वेल्हाळ श्रीमूर्ती सुरंग सुकुमार ध्वज वज्रांबुज पद्मांकुशांकित श्री चरण कमल उंच धुरा सुकुमार तळवे तळवा ऊर्ध्वरेषा चंद्रबिंबाकृती नखे त्रिरेषा अलकृत श्रीकंठ आलोहित ओष्टपुट हिरे नगरंत पंक्ती प्रहसित मनोहर श्री मुख कमल जे भव संतप्त तयासी वर्धकारक सरळ नासापुट आरक्त सुप्रसन्न आकर्ण विशाल कृपालोचन सुरेखा वंकटा भवया डावे भवेवरिकाधी उंच कपोल लंबकर नेतळ लाट बरवा श्रीमुकुट. दुसरं कोणतं आहे आठवतो तुम्हाला? नाही आठवत. पाठ आहे सगळ्यांची. होतं असंच. येथोनी देव दिदल्याविन कवनीची घेऊ गोटो नाही. ईश्वराची कृपा असल्याशिवाय काही होत नाही, साध्य होत नाही. ईश्वराची कृपा असावी. ही मूर्त 32 लक्षणी मूर्त स्वामींची जशी आहे तशी आठवणे, हे आहे चतुर्विध स्मरण. मग आता नेमकं आहे तरी काय? ही लीळा सुरुवात होते म्हणजे आपण स्थानाच्या ठिकाणी जातो किंवा देवाच्या लीळाचरित्र ग्रंथाचं आपण ज्यावेळेस अवलोकन करतो, पाहतो, समजून घेतो, हे असतं तरी काय? स्थानाजवळ काय आहे, स्थानामध्ये काय आहे? तर ही वरळीची लीळा म्हणजे जालन्याचीच लीळा आहे. भगवान श्री चक्रधर स्वामींनी एक वचन फार सुंदर सांगितलेलं आहे. संबंध व्यक्त व्यक्ती संबंध अव्यक्त प्रसन्नता परमेश्वर निक्षेपिती मग आपला संबंध येते म्हणून संबंध बनते. समजलं? नाही समजलं? आप समजेगा. संबंध व्यक्त, ईश्वर ज्याला संबंध देणारे ती वस्तू व्यक्त हवी. व्यक्ती संबंध, ज्याला संबंध होणार आहे त्याला संबंध देणारा परमात्मा व्यक्त हवा. दोन्ही वस्तू व्यक्त हवे. बाबाला बसायला आसन टाकलेले, आसन पाहिजे ना. बरं आसन आणलं, बसायला बाबा पाहिजे की नाही? नाही तर आसन आहे तर बाबा नाही, बाबा आहे तर आसन नाही, असं जमणार नाही. संबंध व्यक्त व्यक्ती संबंध, व्यक्ताचं संबंध असतंय आणि ज्याला संबंध होतं ती व्यक्त पाहिजे. संबंध व्यक्त व्यक्ती संबंध अव्यक्ती प्रसन्नता परमेश्वर निक्षेपिती. कुठेही स्वामी गेले आणि बसले असं होत नाही. भुसावळला का आले नाही? तुम्ही तर फार भाविक लोक आहेत, का आले नाही तुमच्याकडं? आहे की नाही? साळेद्वारला येतात, जळगाव डिस्ट्रिक्टला बाउंड्रीला टच करून निघून जातात, तुमच्या शेंदूरजनला येतात, शेंदुर्णीला येतात. भुसावळला का आले नाही? हे विचार केला कधी? नाही. अव्यक्ती प्रसन्नता परमेश्वर निक्षेपिती. व्यक्तमंत परमात्म्याला कसं वाटलं वागतील असं होत नाही. ईश्वराची सृष्टी आहे, खरं सत्य आहे सगळं, परंतु व्यक्ताला सुद्धा अव्यक्ताचं नियामकत्व आहे. असं सहज कसं करतील? तुम्हाला काल सांगितलं मी उदाहरण. प्लॉट घेतलाय तुम्ही, प्लॉट बांधायच्या अगोदर आर्किटेक्टकडे जावं लागतंय. आर्किटेक्ट तुम्हाला सांगत असतो कॉलम कुठे असावे, बीम किती साईजचे असावे, स्टील कसं असावं, आहे की नाही? चारी बाजूला जागा किती सोडायची आहे, जिना कुठून आहे तुमचा, समोरचं जे आहे तुमचा हॉल कसा राहील, दिसेल कसं, एलिव्हेशन कसं पाहिजे त्याला, हे जे सगळं आहे ना, हे व्यक्तमंत परमात्म्याचं नसतं. हे अव्यक्तमंत परमात्मा अगोदर सगळं आखून रेखून देत असतात आणि त्याच्यानंतर व्यक्त परमात्मा फक्त आहे त्याच्यावर चलत असतात. पण होतं कसं? काय सुंदर घर बांधला काकानी कशाचं बांधलं? काकाला बांधायच्या अगोदर कोणतरी सगळं सांगितलेलं आहे, कुठं काय करायचंय, आहे की नाही? व्यक्तमंत परमात्म्याने संबंध दिला सत्य आहे, पण अव्यक्ती प्रसन्नता परमेश्वर निक्षेपिती. अव्यक्तमंत परमात्म्याने अगोदर त्या ठिकाणी या ठिकाणी परमात्म्याने जावं, या ठिकाणी बसावं, या ठिकाणी ज्ञानदान करावं, या ठिकाणी दुःख निवारण करावं, या ठिकाणी काय असेल ते संबंध द्यावा, असे अगोदर ठरलेलं असतं. अव्यक्ती प्रसन्नता परमेश्वर निक्षेपिती. व्यक्तमंत परमात्म्याने त्या ठिकाणी स्पर्श करावं, बसावं, त्याच्या अगोदर अव्यक्तमंत परमात्मा त्या ठिकाणी माया आणि कृपासह आनंद शक्तीचा निक्षेप अगोदर करतात. मग आपला संबंध येते. मग कुठं व्यक्तमंत परमात्मा त्या ठिकाणी जातात आणि त्या स्थानाला, त्या जागेला संबंध देत असतात, बसतात. ती जागा ईश्वराच्या उपयोगी जात असते.
बाईसांनी दोनदा आग्रह धरला, देवा इथं माझा भासा राहतो, चला. जो म्हणाले, बाई तिकडे जायची इच्छा नाही. नाही चला देवा, बाई तिकडे जायची इच्छा नाही आहे. नाही चलावं लागल देवा. गायब. देवच अदृश्य झाले. का गेले नाही? अरे ते आखणी आमच्या सिलेबसमध्ये नाही ना. ते अव्यक्त म्हणतं परमात्माने जो सिलेबस तयार केलेला आहे त्या सिलेबसमध्ये नाही ना ते सगळं. त्या ठिकाणी जाओ. बाईचा मूर्छा येऊन पड्या, बाबा कुठे आहेत? तोंडावर पाणी वगैरे मारलं सगळ्याजण, भक्तजनांनी मारलं, त्यांना जाग्या झाल्या. बाई बाबा कुठे आहेत? ते म्हणाले, हे काय बाई इथंच होतो रेंगणीच्या झाडाखाली. का? सिलेबसमध्ये नाही. ती ईश्वराची जी आहे ती ठरलेली आहे, स्क्रिप्ट ठरलेली असते. आम्ही फार देवदेव करतो. मग असं का होतं? अरे हे हाताचं नाही बाबा, हे मागच्या जन्मीचं आहे तुझं. हे फेडावं लागेल ना. करशील तू, फेडेल तुझा बाप, आपल्यालाच फेडणं आहे. ह्या जन्मात चांगलं कर, पुढच्या जन्मात चांगलं भेटेल. ह्या जन्मात चांगलं करशील, आहे त्याचं. दगडाचा घाव तुझा विटेवर होईल, पण भोगावं तर लागणारच आहे ना. असं कसं सुटणार नाही? हे कोणाला सुटले नाही. कर्माचं जे लेखाजोखा असतो. कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे ना रे भाई. कुठं चुकलेलं आहे कोणाला? कोणाला चुकत नाही. इस दुनिया में भाग्य के आगे चले ना किसी का उपाय. अरे कागज हो तो हर कोई बाचे, कर्म न बाचा जाए. चाहे वो राजा चाहे भिखारी, ठोकर सभी ने यहाँ खाई रे. कर्म का लेख मिटे ना रे भाई. हे चुकत नाही, हे भोगावंच लागते. स्क्रिप्ट सगळी तयार असते, परमात्मा त्या ठिकाणी येत असतात. मग आता ह्या दोघाला धरून पहिली सुरुवातच तशी केलेली आहे. पहा आता संबंध व्यक्ती संबंध, व्यक्त प्रश्न परमेश्वर निक्षिपित. मग आपला संबंध ती म्हणून संबंध वंदे आहे, वंदनीय आहे, भजनीय आहे, पूजनीय आहे. संबंध व्यक्त, परमेश्वर भज्य, संबंध वंद्य. परमेश्वर हे भजनीय आहे, पूजनीय आहेत. संबंध हे वंदनीय आहेत. इथपर्यंत आपल्याला सगळं समजलेलं आहे. आता सुरुवात करत असताना ह्या नामाच्या 10 ठाईची सुरुवात कशी होते? उत्तरापंथी स्वामींनी प्रयाण केल्यानंतर एकांतामध्ये बसलेले आचार्य स्वामींच्या लीळाचं स्मरण करतायत. स्वामींच्या सन्निधानामध्ये असताना घडलेल्या लीळा आठवत आहेत. माहिमभट्ट त्या ठिकाणी येतात, आचार्यांना विचारतात, काय तुम्ही सकाळी सकाळी कशाचं चिंतन करता? ते म्हणाले, ईश्वरांच्या लीळाचं चिंतन करत असतो, स्मरण करत असतो. तुम्ही देव पाहिलेला आहे, तुम्ही ईश्वराच्या सन्निधानामध्ये राहिले. येणारी भावी पिढी जी आहे, पुढची पिढी, किती दूरदर्शी विचार आहे. येणाऱ्या भावी पिढीचं कसं, त्यांनी कसा देव आठवावा, म्हणून ज्या स्वामींच्या लीळा घडलेल्या आहेत ते मी लिहून ठेवू. आचार्यांनी सांगितलं, लिहून ठेवा, हरकत नाही आहे. ज्या ज्या ठिकाणी स्वामी गेले त्या ठिकाणी प्रत्यक्ष जा, त्यांना विचारा. ज्या भक्तजनासोबत ज्या घडलेल्या लीळा आहेत ते त्यांना विचारा. मी सन्निधानामध्ये असताना माझ्या समोर घडलेल्या आहेत ते तर मी सांगणारच आहे तुम्हाला, पण त्यांना विचारल्यानंतर मला येऊन विचारा, मला येऊन सांगा. स्वक्तीचं काही घालू नका, मनातलं काही घालायचं नाही. 3 प्रकारचं असतं. येशना त्रय त्याजावे. येशन म्हणजे इच्छा, त्रय त्याजावे. लोकेशना, वित्तेशना, पुत्रेशना, 3 प्रकारच्या येशना. सोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती. हे 3 उक्ती परित्यजून इथेची उत्पत्ती उत्पन्न व्हावे. सोक्ती म्हणजे बगलातला अर्थ काढायचा, काहीतरी मनगणन कहाणी बगलातली काढायची, सोक्ती. शास्त्रोक्ती म्हणजे शास्त्र, इतर शास्त्र, पुराण, आगम वगैरे आहेत त्यांची. आणि लोकोक्ती म्हणजे जनलोकामध्ये असलेल्या त्या कथा, त्या इथं टाकायच्या नाही आहे. परमेश्वर शास्त्री एवं वा नाही, पर्याय नाही, अभावी भावरूप फळ नाही, अकरणी प्रत्यवा नाही. परमेश्वर शास्त्री एवं वा नाही, हे किंवा हे असं नाही, असंच आहे. हा प्रतितीबंध केली ती निश्चयात्मक आहे, विश्वासात्मक नाही. हे राव काय विश्वासात्मक आहे. हा तसा नाही आहे, असंच आहे. देवाने असं सांगितलं, असंच आहे.
आचार्यांनी ज्यावेळेस समोर बसून माहीमभट्ट ज्यावेळेस आचार्यांना सांगायची की लीळा अशी अशी घडलेली आहे, जे होते स्वामींच्या मुखाचे शब्द किंवा घडलेली घटना ते आचार्य सांगायचे, माहीमभट्ट तिथं लेखनिकाचं म्हणजे कारकुनाचं काम करायचे. संशोधक आहेत, विद्वान आहेत, षडशास्त्र संपन्न आहेत, त्यांच्या ज्ञानाला चॅलेंज नाही. परंतु आचार्यांच्या समोर मात्र समोर बसून जे घडलेले घटना होतात जसेचे तसे शब्द माहीमभट्टांनी लिहून काढलेले ते लीळाचरित्र ग्रंथामध्ये आहे. अशी बांधणी केल्या गेली, सगळे प्रकरण बांधले. लीळाचरित्राची बांधणी झाल्यानंतर पुढची भावी येणारी पिढी होती किंवा पुढचे जे आचार्य होते, आचार्यांच्या सन्निधानामध्ये जे होते, त्यांनी सांगितलं की देवा आता आचार्य देव एवढ्या याच्यावर तर थांबायचं नाही, अजून काहीतरी वाढलं पाहिजे, विस्तार झाला पाहिजे. मग आता आहे त्याच्यावर बांधणी करू का? मग स्वामींचे जे वचनं आहेत ते वचनं छाटून काढू काय? मग पुन्हा केशिराज वासाने पुन्हा त्याची सगळी छाटणी केली, बांधण्या केल्या, टाचन तयार केले, प्रमेय बनवल्या गेले. त्यात हे नामाचे दाट आहे जे बाईदेव व्यासांनी केलेले आहे. बाईदेव व्यास म्हणून एक द्वितीय आचार्य आमच्या पंथामध्ये झालेले आहेत. पहिले आचार्य श्री नागदेवाचार्य, द्वितीय आचार्य हे बाईदेव व्यास. बाईदेव व्यासांनी ही मांडणी केली, ती आहे नामाची दाट आहे. आता प्रत्यक्ष विषयाला सुरुवात होते. साकारापासून नाममूर्ती, निराकारापासून लीळाचेष्टा. साकार पूर्वी प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे, सृष्टीमध्ये कवने करणे, मुंची जेना एके परमेश्वरवी, तोची परमेश्वर निर्वेव निराकार असे, परिकृपावसे सावेव साकार होय, अवतरे आपले सन्निधान दे ते दास्य मोचक. सृष्टी म्हणजे 56 कोटी ब्रह्मांड विश्वेची मूर्त. मध्ये म्हणजे सृष्टीमध्ये मध्ये म्हणजे अंतर्याग बहिर्याग. करणे अंतर्यागाने बहिर्यागाने, सृष्टीमध्ये कवने करणे, मुंची जेना, कितीही अंतर्याग बहिर्याग असले तरी जीवाची संस्कृती बंधनापासून मुक्तता होत नाही. मग मुक्तता कशाने होते? एके परमेश्वरेविन, एका परमेश्वराशिवाय ह्या जीवाची संस्कृती बंधनापासून, संस्कृती म्हणजे संसार आहे की नाही. जिथं समजलं नाही शब्द मला विचारत जा, काही संकोच करायचा नाही, अजिबात नाही, तुमचा घरचाच बाब आहे. एके परमेश्वरवेन, एका ईश्वराशिवाय ह्या जीवाची संस्कृती बंधनापासून, संसारापासून मुक्तता होत नाही. संसारापासून मुक्तता म्हणजे नेमकं काय? नवरा सोडणे, बायको सोडणे किंवा मुलांना सोडणे, हे सोडणे असं नाही. संस्कृती बंधनापासून म्हणजे संसार चक्रापासून, भवचक्रापासून, भवचक्र म्हणजे 84 लक्ष योनीपासून मुक्तता होणे, मोकळीक होणे, सुटका होणे आपली होत नाही. का? कर्मानुबंधीनि मनुष्य लोके, कर्मों के बंधन से हम बंधे हुए हैं. जेव्हा कर्माच्या बंधनापासून आपली मुक्तता होईल तेव्हा मुंची जेना, या संस्कृती बंधनापासून मुक्तता होते. मुंची जेना एके परमेश्वरेविन. मग हे काय सगळं? हे सगळं नवरदेव नवरी लग्न वगैरे हे सगळं लहान लहान मुलांच्या ते खेळणं असतं ना, गुड्डागुड्डीचा खेळ असतो, ते तसं खेळ आहे की नाही. हे बंधन नव्हे, बंधन हे कर्माच्या बंधनात आम्ही गुंतलेलो आहे. मुंची जेना, संस्कृती बंधनापासून मुक्तता होत नाही आहे. एके परमेश्वरीने, एका परमेश्वराशिवाय. मग तोची परमेश्वर कसा आहे? तोची परमेश्वर निर्वेव, निराकार, अवयवरहित, आकाररहित, निर्वेव निराकार असे आहे. परिकृपावसे, परंतु कृपा गुणाचं न्यामकत्व आहे. तो माणूस कोणाचंच ऐकत नाही. कोणाचंच कसं ऐकत नाही? कोणाचं तरी ऐकत असेल ना, फक्त आपल्याला सापडत नाही. प्रत्येक माणसाची काही ना काही कमजोरी असतेच ना. नाही नाही त्याचं काहीच नाही, फार कोणाचंच ऐकत नाही. अरे ऐकत कसं नाही? ऐकतो तो. तसं परमेश्वर सुद्धा कुठे ना कुठे बंधनात आहेच, कुठं ना कुठं अडकलेलेच आहे. ईश्वराला कोण कसं अडकू शकतो? आहे
परिकृपावसे. कृपाचं गुण जी आहे, दया, मया, कृपा आणि करुणा, या कृपा गुण असं देवाला माहिती हा साला एक नंबरचा बदमाश आहे हा जीव. याला ज्ञान देऊ नये, याला जवळ करू नये, याचा उद्धार हा करून घेऊ शकत नाही आहे, चांगलं ऐकतच नाही. तरी पुन्हा पुन्हा सृष्टीमध्ये येतात, पुन्हा पुन्हा अवतार धारण करतात, पुन्हा पुन्हा जीवाला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात, देतातही. का बरं? कृपा गुण आहे की नाही? अयोग्य ते योग्य करते, योग्याची परमेश्वर ज्ञान देते. काय करायचं या अयोग्य जीवाला योग्य करून? काय करायचं? तो ऐकतच नाही ना, योग्य होतच नाही ना. मग का देतात? कवना कोणी व्यसन, कवना कोणी व्यसन येतं, जीव दर्जती ह्याची व्यसन. कोणाला काय व्यसन आहे, कोणाला काय व्यसन आहे? इथं जीवाचा उद्धार करावा हेच व्यसन आहे. मग हे व्यसन कशामुळे? परिकृपावसे. कृपा गुण आहे ईश्वराच्या ठिकाणी, म्हणून त्यांना असं वाटतं की ह्या जीवाचं कल्याण व्हावं, या जीवाला द्यावं. परिकृपावसे. त्याच्यामुळं काय होतं? परिकृपावशेचा अवयव साकार होय. अवयवाशी युक्त, आकाराशी युक्त होतात. नाही तर सगळ्यात काही धर्मामध्ये जर सोडलं तर निराकारच परमेश्वर मानला गेलेला आहे. कबीरांचा देव कोणता आहे? निराकार मानला गेला. बौद्धिस्ट काय मानतात? निराकारच मानतात. जैनमध्ये 24 तीर्थकार मानतात. त्याच्या व्यतिरिक्त ते परमात्मा आहे, कणकण में है भगवान, ही त्यांचीच धारणा आहे. कणकण में है भगवान म्हणजे कसं काय होईल? ममेडियन लोक समोर काहीच नाही, ती मानतच नाही ती. मग काय आहे? समोर एक भिंत आहे. आता ते जे असेल ते असेल, परंतु एक समोर भिंत आहे, त्यांच्यावर मूर्तीपूजा नाही. आपण ही कसे? आपण ही तीच संकल्पना आहे आपली, निर्वैव निराकार असे. पण सावयव साकार होय आम्ही मानतो हे, कारण गीता सांगते यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे कारण आहे, येतात, ह्या कारणास्तव येतात. नाही तर ईश्वर निर्वैव निराकारच आहे, सगळ्या ठिकाणी आहे, सगळ्याच ठिकाणी. मग सगळ्या ठिकाणी सगळ्याला दंड होत असं करतं काय? तसं जमल काय नाही. कुठंतरी दिसलं पाहिजे ना, काही कोणतरी सांगायला पाहिजे, कोणतरी उद्धारक असायला पाहिजे, कोणतरी बोलतं असायला पाहिजे. युगानुरूप परमेश्वरकडे ते युगानुरूप परमेश्वरकडे करतात. पण किंचित विलक्षणता असते, काहीतरी वेगळीकता असते देवामध्ये, होय की नाही? निर्वैव निराकाराची संकल्पना. साकारापासून नाममूर्ती, निराकारापासून लीळाचेष्टा. ईश्वर निर्वैव निराकार आहे, पण सावयव साकाराशी युक्त होतात. अवतरे आपले सन्निधान दे. अवतरतात, भूसृष्टीमध्ये येतात, जगात येतात, दुनियेत येतात. अवतरे आपले सन्निधान दे. सृष्टीमध्ये येऊन आपलं सन्निधान देतात, जवळीक देतात. परमेश्वर शोधक, वेदक, बोधक, द्रावक. परमेश्वर शोधतात, हळूहळी गिवसिती जातात, पाहतात कुठं भांडारा आहे, होय की नाही? कुठं ते तैल्यकारा युग्मा स्थिती तिथं कुठं आहे? आंध्र प्रदेश. तिकडे गेले हो. त्या काळामध्ये अशी अवस्था की तहान लागली तरी पाणी मागायचं नाही. रात्रीच उठून नदीच्या तुंगभद्रेच्या काठावर येतात पाणी पिण्यासाठी. पाणी पियाला तिथं बसलेले, खालचं ढेकूळ विरघळतंय, स्वामी त्या पाण्यामध्ये पडतात. तसेच वाहत 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 नांदेडपर्यंत येतात. काय अवस्था आहे स्वामींची, काय अवतार आहे! वा. कुठं आंध्र होतं, कुठं नांदेड होतं, आहे जवळजवळ सीमा. परंतु काय हातपायही मारले नाही. पाण्यामध्ये पडल्यानंतर हातपाय तर मारावं, काठावर तर येण्याचा प्रयत्न करावा, अजिबात नाही. जैसी लहरें आती रहेंगी, जिधर लहरें ले जाती रहेंगी, परमात्मा उधर चले गए. संसार है एक नदिया, सुख दुख दो किनारे है. आता तुम्ही जे जादलीवर भजन म्हणलेलं आहे, संसार है एक नदिया, सुख दुख दो किनारे. त्या नदीमध्ये पडले, स्वामी वाहत आले. परमात्मा कुठं जावं, केव्हा जावं, कसं जावं, हे सगळे स्क्रिप्ट ठरलेली असते, झालेली असते. साकारापासून नाममूर्ती. आता साकार आणि निराकार, आम्ही ही तीच संकल्पना आहे, आम्ही तेच मानतो. परमात्मा निर्वैव निराकार असे. परी कृपावश्य कृपागुण असतं. सावयव साकार होय, आकाराशी युक्त होतात.
मनुष्य रूपामध्ये येतात, तुमच्या आमच्यासारखे वागतात, बसतात, बोलतात, दिसतात. गोपाळकृष्ण महाराज त्यांच्यासारखेच होते. महाभारताच्या प्रसंगामध्ये महाभारत सगळ्यांनाच आवडतं, तुम्हाला आवडते, मलाही आवडते. गोपाळकृष्ण महाराज सगळे सारखेच पांडवांच्या सोबत राहायचे. अर्जुनाला जोपर्यंत विश्वरूप दाखवलं नाही तोपर्यंत त्यांनी भाऊच समजला, हो, मित्र समजलं. ज्यावेळेस त्याला सांगितलं की अरे तू काय करतोस, हे तू काय समजतोस, काय विश्वरूप जेव्हा दाखवलं तेव्हा, देवा तुम्ही कसे आहात, मी तुम्हाला कसं ओळखू. न तू माम शक्यसे द्रष्टू म्हणे नैव स्वचक्षुषा. अर्जुना तू मला असं सहज तुझ्या ह्या चर्मचक्षुतून तुम्हाला पाहू शकत नाही. तुला जर मी कसा आहे हे जर तुला पाहायचं असेल, दिव्यम ददामी ते चक्षु पश्यमे योगम ऐश्वरम. मी तुला दिव्य दृष्टी देतो, मग त्याच्याने पाहे तू मी कसा आहे. तोपर्यंत तू मला ओळखू शकणार आहे. महाभारताच्या संग्रामामध्ये कुरुक्षेत्रामध्ये विश्वरूप दाखवले गेलं. किती जणाला दिसले परमात्मा? सगळे तिथं होते, कोणाला दिसले नाही अर्जुनाशिवाय. एक अर्जुनाने पाहिलंय किंवा तिथं एक टेलिव्हिजन बसलेलं आमचं ते ब्रॉडकास्टर होते एक आमचे संजय, त्यांनी सांगितलं त्यांना. बाकी कोणाला दिसलं? कोणाला दिसले नाही. बाकी भीष्म काय ओळखत नव्हते. देवकीनंदन वसुदेवनंदन म्हणून लहान असताना सुद्धा आदराने त्यांच्याशी वागायचे. हो, ती समजायची कोणतरी विशेष पुरुष आहे, विष्णूची अवतारे मानायचे, ते मानत होते ना. नाही परमात्मा मानलं पण काहीतरी विशेषता होती मानलं ना. विश्वरूप पहा, सृष्टी दाखवली तोंडामध्ये. एकदा तुम्हाला काल चालता चालता सांगितलं, यशोदेला दाखवली, देवकीला नाही कशी नाही कशी माती खाता धरली, आकर 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 आ केलं तर दिसलं नाही का? हो, दाखवली ना, यशोदेला दाखवली. सुरुवातीला ज्यावेळेस आले तर कारागृहामध्ये त्यावेळेस आळस दिला, देवकीला दाखवलं, अर्जुनाला दाखवली. विश्वरूप दाखवलं ना, 3 वेळा दाखवल्या गेलं, स्वरूप दाखवल्या गेलं. शिष्टाई करण्यासाठी आलेले गोपाळकृष्ण महाराज शिष्टाई करतायत. अरे बाबा त्यांना त्यांनी इंद्रप्रस्थ वापस दे, नाही देत. बंदी बनवण्यासाठी हा मूर्ख तिथं जातोय, सैनिकाला आदेश देतोय. त्यावेळेस दाखवलं ना, आपलं रूप दाखवलं. पाहू शकले नाही डोळे, कोणाचे डोळे, सगळ्यांचे डोळे दिपले. कसं पाहतील? न तू माम शक्यसे द्रष्टू म्हणे नैव स्वचक्षुषा दिव्यम ददामी ते चक्षु पश्यमे योगमैश्वरम. तू मला तुझ्या सर्वसाधारण डोळ्यांनी मला पाहू शकत नाही. तुला जर मला पाहायचं असेल, जोपर्यंत माझी इच्छा होत नाही, मी तुला दिव्य दृष्टी देत नाही, तोपर्यंत तू मला पाहू शकत नाही. ज्यावेळेस दिव्य दृष्टी दिल्या गेली त्यावेळेस अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांचं विश्वरूपाचं दर्शन झालं. तेव्हा त्याला समजलं की मी समजत होतो की माझे मित्र आहेत, हा माझा भाऊ आहे, आते भाऊ मामे भाऊ आहेत ते. त्यावेळेस त्यांची ती जी भ्रम होतं, जे मनातलं जे होतं ते सगळं निघालं. आणि त्यावेळेस त्यांना असं वाटलं की नाही, हे काय कोणीतरी विशेष पुरुष आहे. एवढं झाल्यावर बी मती पहा कशी असते. महाभारताचं युद्ध संपल्यानंतर बी त्यांना असं वाटायला पाहिजे होतं ना की देव आहे, देवाने सगळं केलं. नाही, प्रत्येकजण फुशारकी मारत बसलं आपलं. नाही, मी इतके रथी महारथी मारले, मी इतकी माणसं मारली, मी इतकी सैना मारली. मग गोपाळकृष्णाने काय केलं, एक चमत्कार. ते म्हणजे चला यांचा आता यांना आलेला अहंकार आहे, यांचं नीट करूया यांना. मग कुठं नेलं? ज्याला शूलवर ज्याचं मुंडकं कापून ठेवलेलं होतं, काय नाव आहे त्याचं? या बात आहे. कोण म्हणलं बरोबरीक? कोण म्हणलं बरोबरीक? नाही, एक जण म्हणलं कोणतरी जोरात. हां, नाही, तुमचं फळ इथं ठेवलेलं. बिलकुल असा अभ्यास पाहिजे. बरोबरीक कोण होता माहिती नाही? बर्बरीक म्हणजे भीमाची पत्नी हेडंबा आणि भीम दोघांचा मुलगा घटोत्कच नंतर मूर राक्षसाची मुलगी मोरवी, त्याच्यासोबत घटोत्कचाचं लग्न झालं. अत्यंत हुशार होते, राक्षस योनीमध्ये होती, परंतु त्यांनी आपल्या मुलाला संस्कार मात्र हेच दिले होते, बेटा ही राक्षस योनी आहे, याच्यातून आपली मुक्तता नाही. जर आपली मुक्तता करून घ्यायची असेल तर आपल्याला ईश्वराची भक्ती करावी लागेल किंवा ईश्वराच्या हाताने आपल्याला मृत्यू आला पाहिजे. म्हणून तो निघालेला बर्बरीक महाभारताच्या प्रसंगावेळेस तीन बाणं घेऊन गोपाळकृष्ण महाराज आडवे आले त्याला.
त्यांना माहिती होतं की अरे मला जे कार्य करायचं आहे ते हे सत्यानाश करून टाकेल. ते म्हणाले चल माझ्यासोबत युद्ध खेळ ब्राह्मणाच्या रूपामध्ये. एक बाण त्या वडाच्या झाडाला मारावं लागलं, दुसरं गोपाळकृष्ण महाराजांच्या हाताला लागलं, तिसरं काढलं गोपाळकृष्णाने त्याचं मुंडकं सोडवलं. तेच आताच्या ह्या प्रचलित काळामध्ये त्याला खाटूश्याम म्हणतात, होय की नाही. त्या बर्बरिकाकडे घेऊन गेले आणि बर्बरिकांनी सांगितलं, विचारलं त्यांनी की बाबा बर्बरिक, तू त्या शूलावर तुझं मुंडकं ठेवलेलं होतं, तुला महाभारताचं युद्ध पाहायचं होतं, तू इच्छा व्यक्त केली होती, तू पाहिलंच ना, तू काय दिसलं तुला? ते म्हणाले काय दिसलं? हसायला लागला तो. ते म्हणाले तुझी पाय तुझ्या लहाने मोठे आजी सगळे काय म्हणतात, आमच्यामुळे महाभारत जिंकले. तो हसायला लागला. हसायला काय झालं? ती म्हणाली काय सांगता तुम्ही, तुला काय दिसलं? ते म्हणाले मला एकच दिसलं, महाभारताच्या संग्राम त्या रणांगणामध्ये सगळीकडं अंधारच अंधार होता. एक सुदर्शन चक्र यायचा आणि सगळ्यांची मुंडकी कापत कापत जायचा, बाकी काही दिसलं नाही मला, होय की नाही. तसं करता करविता परमात्मा आहे, तो करतो. अर्जुनाने बाण मारला, बाण तिथपर्यंत पोहोचत तरी होता का हो? त्या रथावर प्रत्यक्ष हनुमान होते, प्रत्यक्ष भगवान कृष्ण होते. आणि असं असताना सुद्धा ज्यावेळेस कर्ण बाण मारायचा तर 10 हात मागं सरकायचा तो रथ. 10 हात मागं सरकणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. नुसतं आपल्या मुखामध्ये देवाचं नाव आहे ते एवढं सगळं आहे. खरंच आम्ही देवाचे असतो तर काय केलं असतं देवानं? प्रत्यक्ष देव आहे अर्जुनासोबत, तरी त्याचं असं 10 हात मागे जाते रथ. कसे रथी महारथी असतील? महाभारताचं युद्ध ज्यावेळेस संपलं त्यावेळेस कृष्ण महाराज म्हणाले पहिले उतर अर्जुना. नाही म्हणाले तेव्हा असं कसं, पहिले ड्रायव्हर उतरल, दरवाजा खोलील, मग साहेब उतरतील. ते म्हणाले ती शानपणा नको करू, आता मी सांगतो तसं कर, पहिले उतर. उतरल्यानंतर कशा ठिकऱ्या उडाल्या त्याच्या, काही शिल्लक नाही राहिलं. सत्य घटना आहे, घडलेलं आहे असं महाभारताच्या प्रसंगामध्ये. तुम्हाला सगळ्यांनी सांगितलेलं आहे, ऐकता तुम्ही, पाहता तुम्ही. साकारापासून नाममूर्ती, निराकारापासून लीळाचेष्टा. आता कधी कधी वर खाली प्रसंग होऊन जातात. साकारापासून नाममूर्ती, साकार परमात्मा जो आहे, जो आकाराशी युक्त आहे, तो परमात्मा मूर्तीचं धारण करतो, नाम धारण करतो. निराकारापासून लीळाचेष्टा, निराकार परमात्मा जो दिसत नाही आहे पण कार्य तर सगळे करतो, त्याच्या इच्छे वगैरे काही होत. तिथून लीळा आणि चेष्टा आहे. जडेशी सहेतुका, चेतनेशी निर्हेतुका, जे असेल ते सगळ्या क्रिया तिथून होतात. कोणी म्हणतात तसं नाही हो, असं उलटं पालटं कसं म्हणतात? साकारापासून नाममूर्ती नाही, साकारापासून लीळाचेष्टा आणि निराकारापासून नाममूर्ती. काही हरकत नाही, तसं नाही असं. कुमारपीठाधीश कोठी बाबा जालना, तसं नका म्हणू. मग कसं म्हणा? कोठी बाबा कुमारपीठाधीश जालना असं म्हणा, हरकत नाही. होतं कसं, नाव तीच येणार आहे. फरक काय होणार आहे का? साकार आणि निराकार हे उगा आम्ही त्याचं शंका कुशंका करायची, ते काहीतरी वाढवायचं. तसं हे पहा, साकारापासून नाममूर्ती आणि निराकारापासून लीळाचेष्टा, किंवा कोणी म्हणतं साकारापासून लीळाचेष्टा, निराकारापासून नाममूर्ती. काही असो, आहे परमात्म्याच पासून, साकार आणि निराकारापासून असेल किंवा साकारापासून असेल, घडणार हेच नाममूर्ती लीळाचेष्टा. शब्द मागं पुढे फिरतील, व्हायचं तेच, साध्य तेच करायचं आहे आपल्याला. साकारापासून नाममूर्ती, साकार परमात्मा आहे, आकाराशी युक्त झालेला आहे. मग कारागृहामध्ये त्यांनी अवतार धारण केला असेल किंवा भडोज नगरीमध्ये अवतार धारण केला असेल, साकार परमात्मा आकाराशी युक्त जो झालेला आहे तो, त्यांनी नाम स्वीकार केलेला आहे, मूर्ती स्वीकार केलेली आहे. मूर्ती कशी असावी, किती असावी? गोविंद प्रभू बाबांची वेडी पिसी मूर्ती, गोपाळकृष्ण महाराजांची जी मूर्ती आहे ती घनश्याम श्यामवर्ण मूर्ती. दत्तात्रय महाराजांचं गौरवर्ण मूर्ती आहे, कर्पूर गौर म्हणतात त्याला.
आणि आमच्या चक्रधर स्वामी तर काय काय विचारायचं कामच नाही. नागर मूर्ती आहे सुंदर, ते चांपे गौर म्हणलेलं आहे. चांपे गौर म्हणजे चाफ्याचं फूल पाहिलं काय? चाफ्याचं फूल पाहिलं? असं मुलायम असतं, मखमलीसारखं. त्याच्यावर बोट फिरून पाहतो, असं मखमलसारखं वाटतं. आतमध्ये पांढरं शुभ्र दिसतं, त्याला अशी लाल छटा असते गुलाबी असती. पाहिलं का कधी? 5च पाकळ्या असतात त्याला. चांपे गौर, चाफ्यासारखं गौरवर्ण चक्रधर स्वामींचं. अगदी चांपे गौर मूर्ती, अशी लाल छटा आहे. आल्लोहित ओष्ठपुट. आम्हाला लिपस्टिक लावावं लागते, तरी ते लिपस्टिक निघाल्यावर काय सांगावं. आता सगळं काळे सगळे होत आमचे. आल्लोहित ओष्ठपुट, हिरे नगदंत पंक्ती. हिरे लावल्यासारखे आहेत दंतपंक्ती स्वामींचे. ते आमचे दात पाहिले सगळे खेबडे मेबडे, काही आत गेले ते काही बाहेर आले. त्याला काय आकार आहे का उकार आहे काय त्याला? हिरे नगदंत पंक्ती. प्रहसित मनोहर श्री मुखकमल. असं मुखकमल होतं, प्रसन्न वाटायचं. अहो माणूस आला काय, बाई आली काय, पशु आला काय, प्राणी आला काय, स्वामींच्या मूर्तीकडे पाहिला की आकर्षित होऊन जायचं. हो, सालबर्डीचं चरित्र. राक्षसी वृत्तीचे ते पारधी आले त्या ठिकाणी सशाला मारण्यासाठी. निश्चय एका झाडाकडे वृक्षाखाली बसलेले माझे चक्रधर स्वामींच्या चेहऱ्याकडे पाहतोय. ती वैरभाव विसरून जाते. ते मी काय कशासाठी आलोय? अरे आमच्या होडेचा तो पैजेचा आमचा ससा आम्हाला त्या मागायला आलेले. स्वामींचे तो चेहरा पाहिल्यानंतर की विसरून गेले ते. मग त्यांना आठवलं, अरे आम्ही येतं तर ते पैजेचा तो आमचा ससा आहे तो घ्यायसाठी आलो. स्वामीची मूर्त पाहतच राहिले पहिले तर 10 मिनिटं. ते स्वामीजवळ विनतकंदर होऊन बसले. स्वामींनी पहिले सांगितलं, अरे कशाला त्याच्या मारता, हे राणीवणी राहती, ओळ्याचे वगैरे पाणी पितात. अरे निष्पाप जीव आहे, यांनी काय बिघडवलंय तुमचं? ते म्हणाले ते आमचं द्या. ते म्हणे देणार नाही. तू कसंही बोल, कितीही बोल, मी देणार नाही. नाही म्हणजे नाही. ते म्हणे का नाही? अरे मी देव बाप्पा आहे, आणि देवबाप्पाच्या शरणमध्ये कोणी आला की त्याला मरण असतं का? हे तर शरण आल्या काही मरणच आहे. पहिला उच्चारलेला वाक्य आहे, शब्द आहे. कसा फरक पडला? विसरून गेले भाव, सोडून दिलं. शस्त्र हातातले पडून गेले. चेहरा तसा आहे. आमचा चेहरा पाहिल्यानंतर आम्हाला नाही भांडणारी माणसं भांडतात. अरे विचित्र माणसं आहे ती. असे दिसतात आमचे चेहरे. भेसूर भकास आहे. रात्री सांगितलं तुम्हाला मी, आमच्या चेहऱ्यावरती रौनक नाही आहे. स्वामींचं प्रहसित मुख कमल, जे भय संतप्त भव संतप्त तयासी वरदकारक. भयग्रस्त जे आहेत किंवा भवग्रस्त म्हणजे संसारातून त्रसित झालेले जे आहेत, तयासी वरदकारक. अहो महिषाने स्वामींचा तो श्रीमुख पाहिलं. महिष जो कोणाला जाऊ देत नव्हता जंगलातून, स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं, त्याचे शिंग धरले, त्याचे डोळ्यात डोळे टाकून पाहिले. तो आपला वैरभावच विसरला. महिषारो शहरणा. छातीवर पडलेले ते सर्प आहेत. वडनेर भुजंग चरित्र आहे. स्वामी दोन्हीकडे दोघाला धरतात आणि दोन्हीच्या दोघाला बाजूला फेकतात. वैरभावच विसरून जातात ते. हा चमत्कार आहे. प्रहसित मनोहर श्री मुखकमल, जे भय संतप्त तयासी वरदकारक. सरळ नासापोटा आरक्त सुत्कर्ण आकर्ण कृपालोचन. कृपेने भरलेले आहे डोळे जे आहेत ना. कृपा कटाक्ष ज्याच्यावर टाकली ते आपलं वैरभावच विसरून गेले, आपलं हिंस स्वभावच विसरून गेले. जसं गोपाळकृष्ण महाराजांनी बासरी वाजवायला सुरुवात केली की धेनू चारा चरू विसरली, गाई व्याघ्रे की ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली, वैरभाव सबोळ विसरती. सगळं विसरून जायचे ते. अशी ती मूर्त आमच्या स्वामींची. मग तो मूर्ती ज्या परमात्म्याने स्वीकार केलेली ती साकारापासून म्हणावी की निराकारापासून म्हणावं? अरे आम्ही सर्वसाधारण माणसं आहे. कसंही म्हणा बाबा, निराकारापासून म्हणा की साकारापासून म्हणा, पण मूर्त स्वीकार केली हे मान्य आहे की नाही तुम्हाला? मान्य आहे की नाही? मूर्त स्वामींची अशी होती की नाही? गोपाळकृष्ण महाराजांची तशी मूर्त होती की नाही? मग साकारापासूनही नाममूर्ती.
ज्या आकाराने युक्त झालेला परमात्मा त्यांनी तो नाम स्वीकार केलेला आहे किंवा ती मूर्त अशी आहे असं म्हणा, की निराकार परमात्म्याने नाम आणि मूर्तीचा स्वीकार केलेला आहे असं म्हणा. ठरवलेलं आहे की मूर्ती कशी असावी. मग घर तुम्ही बांधलं म्हणा की इंजिनियरने बांधलं म्हणा, पण घर बांधले गेलं हे मात्र खरं आहे, होय की नाही. साकारापासून नाममूर्ती, निराकारापासून लीळाचेष्टा, म्हणून साकारा निराकारा नामची कारण. मग साकारापासून नाममूर्ती म्हणा की निराकारापासून नाममूर्ती म्हणा, हे सगळ्यांना एक साकारा निराकारा नामची कारण. साकार परमात्म्याची मूर्ती आठवून प्राप्ती आम्हाला निराकाराचीच करायची आहे. साकार परमात्मा कुठपर्यंत आहे? आपली दृष्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या जगामध्ये, या सृष्टीमध्ये माझे साधनदाता प्रभू परमात्मा. पण जिथं मला जायचं आहे, जे माझं साध्य आहे, हे आपलं साधन आहे. मी साधक आहे. मला जे प्राप्त करायचे ते साध्य आहे. साध्य, साधन, साधक अर्थ समजून घ्या. साध्य म्हणजे मला जे प्राप्त करायचं आहे, मोक्ष, हे माझं साध्य आहे. मी कोण आहे? मी साधक आहे. मी माझं काम साधणारा आहे. मग कशानं माझं काम साधणार आहे? जे करायचं आहे त्याला म्हणायचं साधन. साध्य, साधन, साधक ऐसी त्रिविध प्रतीती आहे ना. तर ज्या ठिकाणी मला जायचं आहे त्या ठिकाणी परमात्मा कसा आहे? चक्रधर स्वामी आहे त्या ठिकाणी, गोपाळकृष्ण महाराज आहे, दत्तात्रय महाराज आहे त्या ठिकाणी. मला नाही माहिती, तुम्ही सांगा. ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी परमात्मा आहेत का? मूर्ती आहे का त्या ठिकाणी? नाही. तो निर्व्यय निराकार आहे. ज्या ठिकाणी मला साध्य, ज्या ठिकाणी जायचं आहे, होय की नाही. मग मूर्ती कुठं आहे? इथं, या सृष्टीमध्ये आहे. तिथं जे साध्य करायचंय तिथं काही नाही आहे. म्हणून साकारा निराकारा नामची कारण. व्यक्तमंत परमात्म्याने सांगितलेलं आहे, व्यक्तमंत परमात्म्याने सांगितलं आहे, तू ह्या नामाचं उच्चार कर, स्मरण कर, साधन चरितार्थ करून घे, तर तुला जी प्राप्ती होईल ते परमात्म्याची प्राप्ती होईल. तो परमात्मा कसा आहे? तो निर्व्यय निराकारच आहे. त्या ठिकाणी मूर्तरूप नाही आहे. देवतेंच्या ब्रह्मांडस्थ मूर्त्या आहे. तसं परमात्म्याची आहे का त्या ठिकाणी? त्या ठिकाणी तसं काही नाही आहे. त्या ठिकाणी चक्रधर स्वामी, तुम्ही असे तुमची कल्पना असेल की चक्रधर स्वामी दत्तात्रय महाराज प्राप्तीला गेल्यानंतर भेटतील, तसं होणार नाही. इथंच भेटले नाही आपल्याला, तिथं कसे भेटतील? आणि परमात्म्याने आकार घेतलाय तो त्यांच्या कार्यासाठी घेतलेला आहे. परमात्मा तसा थोडंच आहे. परमात्मा तो निर्व्यय निराकारच आहे. फार सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगून राहिलो, तुम्ही समजून घ्या. समजून राहिलं का तुम्हाला मी काय बोलून राहिलो? उगा टाइमपास नका करू बरं का. मी प्रश्न विचारणार आहे सगळं झाल्यानंतर. हां, तसं नका करू. आपल्याकडे बक्षीस योजना आहे. सगळं झाल्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. जो आपल्या प्रश्नाचं उत्तर देईल त्यांनी बरोबरीक सांगितलं, मी लगेच फळ दिलं का नाही, तसं आपल्याकडे मी झाल्यानंतर तुम्हाला विचारणार आहे. त्याच्यामुळे लक्षपूर्वक ऐका सगळं. तो परमात्मा कसा आहे? निर्व्यय निराकार आहे, पण सावयव साकार होतो. तर म्हणून साकारा निराकारा नामची कारण. साकार जो परमात्मा झालेला आहे त्यांनी सांगितलेलं नाम, त्या नामाचं उच्चारण करणं, त्या नामाची मूर्ती आठवणं, त्या ईश्वराची मूर्ती आठवणं, त्याच्या लीळाच्या चेष्टा आठवणं, आणि निराकार परमात्मा जो आहे तो प्राप्त करून घेणे. साकारा निराकारा नामची कारण. हे तिथपर्यंत जाण्यासाठी फक्त नामच आहे. पहाट गान भाट धाडिवे नाम उच्चारिती आणि द्यावे द्यावे ऐसे उपजे. त्यांनी सांगितलं की बा नाम, देवाचं नामच का घ्यायचं? मुख राहून नुसती मूर्त जरी आठविलं तरी जमल ना. मुखे राहून जरी देवाची मूर्ती आठवली तर जमते की नाही? स्मरण कसं करत असतात आपण? डोळे मिटायचे, तोंडावर एक कपडा घालायचा, देव आपल्याला जे गुरुनं सांगितलेले 5 नाम, ते 5 नामाचं स्मरण करायचं. पण स्मरण कसं करायचं? मनातल्या मनात नाही, ते शब्द उच्चारायचे.
आणि फक्त आपल्या कानाला ऐकू येतील इतकंच म्हणायचे, दुसऱ्याला ऐकू येईल असं नाही म्हणायचं. तोंडावर कपडा का घ्यायचा? आपलं तोंड फार सुंदर आहे म्हणून का? नाही. आपली नजर इकडं तिकडं जाऊ नये, आपलं लक्ष विकेंद्रीकरण होऊ नये आपल्या लक्षाचं, आपल्या नजरेचं. म्हणून तोंडावर फाळुके घालायला सांगितलेलं आहे, स्मरण करायला सांगितलेलं आहे. नाम उच्चारला पाहिजे. नाम उच्चारल्याने काय होते तर पहाट गान उदाहरण दिलेलं आहे. काही लोक भाट म्हणतात ना, भाट म्हणजे जुने लोक, जुने काळ होते. अजूनही काही भाट वगैरे आहेत, ती स्तुती करतात. एक राजा आहे, एक राजा जंगलमध्ये गेला. राजासोबत भाट असतात नेहमी. राजा जंगलमध्ये गेला, एक प्राणी पाहिला. शिकारीसाठी गेलेला राजा, शिकार करण्यासाठी त्यांनी बाण उचलला आणि मारलं. आता राजे लोक सगळे हुशारच असत असेल तर काही प्रकार नाही. राजे हुशार नसतात, राजाच्या जवळचे मंत्री फार हुशार असतात है ना, कानमंत्र देणारे ते फार हुशार असतात. राजाने बाण काढला आणि शिकारीसाठी तो मारला. आता राजासोबत सैनिक आहेत, भाट आहेत, सगळेच आहेत, लावाजामा सगळाच आहे. मारल्यानंतर ती शिकार गेली पळून. राजाला ते अपमान वाटला, राजा खजील झाला. खजील झाल्यानंतर लगेच तिथं भाट होता. सगळीकडे पाहिलं की कोणी मला पाहत नाही, कोणी मला हसत तर नाही, की एवढा असा राजा पण आम्ही एवढं मोठं समजतो याला, आणि याला एक शिकार करता नाही आली. इकडं तिकडं पाहायला लागला. तेवढ्यात तो भाट म्हणला, वाह क्या बात है, क्या बात है. ती म्हणाली काय झालं? अहो राजा किती दयाळू आहे म्हणाली. पहा, शिकार समोर असताना सुद्धा मारता आली असती, पण दयाळू असल्यामुळं राजाने मारली नाही. हो, किती किती कळवळ आहे जीवाविषयी. काही काहींचे मित्र तशीच असतात. आता हे काकाने काय केलं, आता लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, पण आता काका म्हणजे बसले त्यामुळे, काका फार सुंदर, फार सुंदर, फार सुंदर तुम्ही भजन म्हणलं. काका म्हणतात असू द्या, असू द्या, असू द्या, दम लागला मला एका भजनात. तुम्ही चढून देताल, दुसरं म्हणायला गेलो उगा हार्ट अटॅक येईल. असू द्या, असू द्या. माझं लक्ष बारीक काय चाललं होतं म्हणून मला हसू येत होतं. म्हटलं वा, तुम्ही काका एकदम ओके, एकदम छान, असू द्या, असू द्या. एका रोज बस झाली, म्हणजे हाऊ झाली. आता मारल्यानंतर ती शिकार निघून जाते. मात्र जो भाट आहे तो म्हणतो वा राजा, काय दयाळू राजा आहे का नाही. काही मित्रही असे असतात आयुष्यामध्ये भेटतात. मी नेहमी म्हणत असतो, तुमच्यासारखे जर मित्र असले तर आम्हाला दुश्मनाची गरजच काय बाबा. काही लोक कारण नसताना स्तुती करतात, बाबा तुम्ही फार छान, तुम्ही असे, तुम्ही तसे. म्हणजे तुम्ही काही म्हणा, तुमच्यासारखे मित्र असल्यावर दुश्मनाची गरजच नाही आम्हाला. तुम्ही खुद आमचं सगळं बराबर करता आहे की नाही. आता तुम्हाला अजून एक चालतो बोलतो, तुमचं उदाहरण तुमच्यातलं सांगतो. शोले पिक्चर पाहिलं आहे ना. धर्मेंद्र म्हणतो माझं लग्न त्या हेमा मालिनीशी कर. मग आता घरात बोलायला कोण नाही, मग तो म्हणतो तू माझा मित्र नाही का, मग जाय तिथं सांग मावशीला. मग तिचा हात माझ्या हातात द्यायला. अमिताभ बच्चन तिथं जातो, तो प्रसंग आठवा. मग असे मित्र असल्यानंतर दुश्मनाची गरज काय, होणारं न होऊ देतात आहे की नाही. पहाट गान भाट धाडीवे नाम उच्चारिती आणि द्यावे असे उपजे. राजांच्या जवळ स्तुती करणारे स्तुती पाठक ज्याला म्हणतात भाट. पहाट गान म्हणजे राजा उठायच्या अगोदर ती राजाची स्तुती करायला सुरुवात करतात. राजा असे आहेत, राजा तसे आहेत, राजा इतके दयाळू आहे, राजाने इतक्या लोकांचं कल्याण केलं, राजाच्या राज्यामध्ये कोणीही दुःखी नाही, अशी राजाची स्तुती उठायच्या अगोदर सुरुवात करतात. पहाट गान धाडीवे नाम उच्चारिती आणि द्यावे ऐसे उपजे. राजा तो पहाट गान धाडीवे म्हणजे ती भाट वगैरे असतात, ते स्तुती करतात, स्तुती पाठक असतात. म्हणून कधी कधी प्रसन्न झाल्यानंतर गायातली माळ ही काढून त्यांना देऊन टाकतो. अरे वा, काय स्तुती केली तू. स्तुती सगळ्यालाच आवडते, सत्य कोणाला आवडत नाही. हो, तुम्ही जोपर्यंत सहन करतात तोपर्यंत सगळ्यांना तुम्ही आवडता. तुम्ही तुमच्या हक्काचं बोलायला सुरुवात करा, सगळे तुमच्या विरोधामध्ये येतील. हक्काचं बोलून पहा तुम्ही.
तुम्ही तुमच्या हक्काचं सोडून द्या, रामायण आहे. तुम्ही तुमच्या हक्काचं मागून पहा, महाभारत आहे. त्यात काय विचारायचं? खरं आहे ते. सत्य बोलायचं. सत्य बोलले की असं भांडणं होणार. जोपर्यंत सहन करता तोपर्यंत सगळंच खरं आहे. पहाट गाण भाट धाडी धाडीवे, नाम उच्चारिते आणि द्यावे द्यावे ऐसे उपजे. राजा जर नाम स्तुती पाठकाला द्यावं द्यावं, राजाला जर असं वाटतंय, तर आम्ही तर सकाळी उठून पाश्चात प्रहरी उठीजे तो सारस्वत काळ देवता हृदयासी ये, असं म्हणलेलं आहे एका ठिकाणी. पाश्चात प्रहरी उठीजे, सकाळी 3 वाजता उठायला सांगितलेलं आहे. आणि त्या काळामध्ये उठून देवाचं चिंतन करायला सांगितलंय, स्मरण करायला सांगितलेलं आहे. आणि स्तुती केल्यानंतर मग सकाळी उठलेले परमात्मा आहे, ज्यावेळी साकार रूपात होते ना, त्यावेळी स्वामीसुद्धा सकाळीच उठायचे. उठल्यानंतर मग समोर बाईसा असायची, महादैसा असायची. मग प्रश्न विचारायचे की देवा, आम्ही सकाळी उठून देवाचं चिंतन करतो, देव काय चिंतन करतात? बाबा, आम्ही बाबा ती चिंतू, बाबा काय चिंती ती? एक वेळा सांगायचे, बाई हे सगळं जीवा ते चिंती, बाई हे श्रीप्रभूची थाप चिंती. दोन्ही वाक्य त्या ठिकाणी आलेले. सकाळी उठून देव काय करतात, तर मला कोण आठवतं हे कपाळावर आठवून पाहत असतात. आणि नेमकं असंच होतं. शिकारीची वेळ असते ना, आम्हाला बाहेर जावं लागतंय. देव सकाळी आमची वाट पाहतायत की हा उठेल, माझं स्मरण करील तर मी याला देईन, पण आम्ही झोपेत असतो. देव लागला द्यायला, पदर नाही घ्यायला. सकाळी द्यावं देवाला वाटतं की द्यावं याला काहीतरी, पण आम्ही कुठं जागी असतो, देवाचं कुठं चिंतन करतो. द्यावे द्यावे असे उपजे, देवालाही द्यावं द्यावं वाटतंय. एवढं सगळं असताना जीवाचा स्वभाव जीवाला काही ओळखत नाही का परमात्मा? द्यावं असं वाटते, सगळं सर्वस्व द्यावं. पोरा जीवाशी विज्ञान देऊ नये, सगळं द्यावं पण विज्ञान देऊ नये. कारण माहिती आहे याला जर सांगितलं विज्ञान ना, तर हा तेच करत बसल. देवाचं चिंतन करणार नाही, स्मरण करणार नाही, काहीच करणार नाही. देवाला माहिती होतं. देवाला एक जणांनी विचारलं की देवा काय परिस्थिती आहे आपली? हो म्हणाले, कधी कधी आपल्याला काही शिधा जर आणायचं असलं तर अडकित्ता गाण ठेवावं लागला देवा. अशी काय परिस्थिती? देवा बाबा अचू बस, त्यात काय विशेषता आहे? मी या ठिकाणी बसलोय, मला माहिती आहे याच्या खाली 7 कडाया या ठिकाणी सोनं आहे. अरे देवा मग काढू ना. काढू नको. आम्ही जर सांगायला लागलो, दाखवायला लागलो तर तू तेच करत बसशील का? हो मजा नाही येऊन राहिली, मजा नाही येऊन राहिली. आवाज का कमी केला? हां हां. ह्या ठिकाणी जे आहे ते कर ना. 7 कडाया काढू ना बाबा. काढू नको, करायचं नाही तसं. एकाने सांगितलं की बाबा इथं तुम्हाला ते पांढऱ्या दांडीला पिवळी दांडी करता येते का? ती म्हणाली हो. ते म्हणे काय लागतं त्याला? ते म्हणाले असे 2-3 पदार्थ लागतात. ती म्हणाली करा की मग पांढऱ्या दांडीला काळी दांडी, पिवळी दांडी करायची म्हणजे चांदीचं सोनं करायचं आहे का नाही? आता सोन्याला काय ते पारसमणी लावलं की ते म्हणाले हिरा जर लावलं तर ते सोनं होऊन जातं. लोखंडाला ते लावलं पारसमणी की होतं त्याचं. ते म्हणाले ते होतं, मग करा ना, दाखवा ना देवा आम्हाला. अरे देव म्हणाले तुम्हाला सगळं द्यावं वाटतं रे, म्हणाले सगळं तुम्हाला सांगावं वाटतं, पोराजीवाशी विज्ञान देऊ नये. तुम्हाला देऊ नये. तुम्ही जर दिलं तर तुम्ही ते पांढऱ्या दांड्या का पिवळ्याच करत बसताल. तुम्ही देव पाहणार नाही, देवाकडे लक्ष देणार नाही, स्मरण करणार नाही, चिंतन करणार नाही, देवाला आठवणार सुद्धा नाही. म्हणून तुम्हाला देऊ नये. पहाट गान धाडी वेद, नाम उच्चारिते आणि द्यावे द्यावे ऐसे उपजे. तो दाता आहे, द्यायलाच बसलेला आहे. दाता आहे तो द्यायसाठी झालेला आहे. आम्ही याचक आहे, आम्ही याचना करावी. मग याचना काय करावी? तसं तुम्हाला काल सांगितलेलं एक उदाहरण. राजन दरबार मोका ठेवलेला आहे, जा कोणाला काय घेऊन जायचंय. आम्ही ह्या बाजारामध्ये आल्यानंतर मात्र कोणी जिलेबी घे, कोणी खमंग ढोकळा घे, कोणी काय घे, कोणी समोसा घे, कोणी कचोरी घे, याच्यामध्येच राहिलो. अरे खरं प्रत्यक्ष जे आहे ते आम्ही घ्यायचं विसरतो, राहून गेलं आमचं. अरे ज्याची सारी सृष्टी आहे त्या परमात्म्याला घे ना. देव तू पाहिजे मला, तू हवा आहे मला. आम्ही देवाला मागतो कधी, देवा तू माझ्या हृदयामध्ये यावं,
एक जण होता, रोज देवाजवळ जायचा, मूर्तीजवळ बसायचा, रोज देवाला म्हणायचा, देवा आंखों में बसे हो तुम, कधी समोर प्रत्यक्ष दर्शन तर द्या. डोळ्यात तुम्ही असता, नेहमी हृदयात तुम्ही असता, कधी या तर खरी, कधी प्रत्यक्ष या. देव म्हणाले, खूपच रोज माझी आठवण करतो, करत चला याच्याकडं. आता हा बिझनेसमॅन सकाळी उठला, आंघोळ वगैरे केली, देवाच्या मंदिरात गेला, अगरबत्ती लावली. आंखों में बसे हो तुम, कभी साथ भी आ जाओ प्रभू. दरवाज्यावर बेल वाजली. आता हा सकाळी सकाळी उठून आपल्या फॅक्टरीवर जायसाठी निघालेला, येऊन बसलेला. बायको नौकर चहा आणायसाठी, नाश्ता आणायसाठी गेलेली, आणि एकदम बेल वाजली. बेल दरवाजा उघडला, समोर कोणतरी नवीनच माणूस दिसला. नवीन माणूस कसा आहे? डोक्यावर मोरमुकुट आहे, पितांबर नेसलेली आहे, वैजंती माळा गळ्यामध्ये आहे, हातामध्ये बासरी आहे, स्मित हास्य करतायत. देवा कोण आपण? म्हणे ओळखलं नाही. रोज माझी आठवण करतोस, मला रोज म्हणतोस ना, आंखों में बसे हो तुम, कभी आओ प्रभू दर्शन भी दो. आलो म्हणाले तुझ्यासाठी. प्रत्यक्ष देव आले, त्याने डोक्याला हात लावलं. ते आहे म्हणत होतो मी का तुम्हाला खरोखर बोलवत होतो का? तुम्ही तर खरंच आले बाबा. असं कुठं असते का? आता घरामध्ये, मोठ्या घरामध्ये बोलायची चोरी असते. आता मोठा बिझनेसमॅन, आता बायकोने बी आपले ते बनवलेले परोठे 2च होते. ती म्हणे आता ह्या अभ्यागत उचित अभ्यागत आला आहे, म्हणाले याला आता नाश्ता खाऊ घालावं लागेल पहिले. जाऊ दे. ती म्हणे आता जाऊ द्या, नंतर पण मला आज गडबड. ती म्हणे नाही, आता आलो मी कसं जाईन, आता तुझ्यासोबतच राहणार मी. या म्हणाले. मग आता काय करता, आले तर बसा. बसले. मग आता ती त्यालाच दिसायची, कोणाला दिसत नव्हते. मग ती बायको एक प्लेट घेऊन आली. ती म्हणाली अजून एक प्लेट आण. ती म्हणे काय, कसं काय? आता ते म्हणे पाहुणे आले. ती म्हणे कुठे आहे? ती म्हणे काय? तुम्ही कुठे आहे? त्याला वाटलं पोर नवरा भयकला काय, तिथं देव बसलेले. देव हसायला लागले त्याला, अरे मला बी मागवू ना नाश्ता. ते म्हणे अजून घेऊन ये. ते म्हणे एक माणूस 2 पराठेवर खात नाही, 4 पराठे मागून राहिला. रान म्हणे. आणले, बायकोने आणले, दिले त्यांना. आता ती बायको ठेवून चालल्या गेली, देवाने खाऊन टाकले. बरं देवा मग आता पुढचा प्रोग्राम? ते म्हणे तुझ्यासोबतच. ते म्हणे असं कसं जमल देवा, तुम्ही असे मी असे? नाही म्हणाले, आता ते तू बोलवलंय मला दररोजच्यासाठी म्हणल्यावर मी तुझ्यासोबतच राहणार. बरं काय हरकत नाही, मी आंघोळ करून येतो. नाही, ते तसं नाही म्हणाले. तू म्हणाले तुम्ही सोबत कधी येत नाही, मग सोबतच तुझ्या बाथरूममध्ये आंघोळ करायला मी बी सोबत. अरे देवा असं कुठं असतं का? ते म्हणा असं नाही बाबा, असं नाही. सोबत म्हणजे राहा तुम्ही. मी असं शब्दाने बोललो तुम्हाला, तुम्ही क्या प्रभू, फक्त शब्दानं बोललो, तुम्ही तर सिरियसलेली आहे यार तुम्ही. असं म्हणतो ना, घे तुला काय घ्यायचं. आणि ज्यावेळेस खरोखर मागितलं, अरे मी सहज म्हणलो होतो का, तुला काय खरं थोडंच म्हणलो देवा, मी सहज म्हणलो. सहज शब्द येते. अरे सहज आहे, पण मी आता आलो म्हणा, आता वापस जाणार नाही. आता घेतल्याशिवाय राहिल्याशिवाय तुझ्यासोबत तसं जमणार नाही. बरं मला आंघोळ तर करून येऊ द्या. नाही देवा, मी एकटा करून येतो, तसं नका म्हणे. बरं देव म्हणे काय हरकत नाही, ये करून. तो परत वाट पाहत बसले. बाथरूममध्ये गेला, कुठं लक्ष लागतं याचं? अरे काय करावं बाबा याचं, आता काहीच करता येईना. नाश्ता केला, आंघोळ केली, आता बाहेर निघाले दरवाज्यात. आता म्हणा मी जातो मग ऑफिसला, तुम्ही राहा दिवसभर घरी. ते म्हणाले तुझ्यासोबतच. तुम कहाँ सोंगे प्रभू? बोले तेरे साथीच. अरे असं कसं जमल देवा, तूच म्हणला मला, दररोज म्हणत होता ना. डोळ्यापुढे असतात, हृदयामध्ये असतात, कधी सोबत बी या, दिसावी मला, कधी सन्निधान द्या म्हणलं असतं. आलो म्हणाले. गाडीत बसलेत. आता देव सोबत आहे, खोटं बोलता येईना. दररोज खोटं बोलायचा, शिव्या शाप द्यायचा, काहीच करता नाही येऊन राहिलं. फॅक्टरीमध्ये गेला, अशी अडचण झाली, गोची झाली. 1 दिवस 2 दिवस, तिसऱ्या दिवशी देवाला हात जोडले. देवा चुकलं गड्या माझं, पुन्हा देवाच्या मंदिरात जाऊन कधी म्हणणार नाही आंखों में बसे हो, दिल में बसे हो, कभी साथ में आओ. चुकलं माझं सगळं. तुमच्यामुळं काहीच करता येऊन नाही राहिलं. मला नोकराला शिव्या देता नाही येऊन राहिले, खोटं लबाडी करता येऊन नाही राहिली. खोटं लबाडी काही बोलावं तर तुम्ही पाहतायत माझ्याकडं, आता काय करावं? तो हे शब्द म्हणत तुची असे, आपण फक्त शब्दानं म्हणतोय. खरोखर करून तर पहा प्रत्यक्ष ईश्वराला अभिप्रेत, ईश्वराला मान्य आहे तसं जीवन जगून तर पहा. सुंदर वाटेल, अगदी देवालाही सुंदर वाटेल की खरोखर मी याला माणूस बनवून काही चूक नाही केली. याला माणूस बनवून मी सुंदर काम केलेलं आहे आणि माझ्या खावणीला हा पात्र झालेला आहे. पहाड गान धाडी द्यावे द्यावे ऐसे उपजे,
ईश्वरालाही वाटतं की आपण याला काहीतरी द्यावं, पण केव्हा? जेव्हा आपण ईश्वराच्या टायमाला हजर राहू तेव्हा. देवाने दरवाजा उघडला आहे, देव दाता आहे, द्यायसाठी बसलेला आहे. आपण लाईनीत यायला तर पाहिजे ना. भीक मागायला याचकाने जर दरवाजावर आला तर तो देईल ना. देव काय घरी येऊन देईल का? हे बाबा हे तू याचक आहे, तुझं तुझं धर, तुला इतकं जोडलं बी नाही ना आम्ही. द्यावी द्यावी ऐसे उपजे, देवाला द्यावं वाटतं त्यावेळेस आम्ही हजर कुठं राहतो? आम्ही गैरहजर आहे. आपण म्हणतो ना देव अक्कल वाटत होता त्यावेळेस का कुठं गेलताच काय? एखाद्याला म्हणतो आपण देव अक्कल वाटत होता त्यावेळेस कुठे गेलतास का? चाळणी घेऊन उभा होतास? अशी बोलती बरी भाषा आहे. खरोखर आहे तसं. देव द्यायला लागलेला आहे, पण आम्ही येतो कुठं लाईनीने? ते याचकाच्या लाईनीमध्ये नाहीच ना आम्ही. जर आम्ही आलो तर परमात्मा आपल्याला देईल ना, आपलं सन्निधान देईल, जवळीक देईल, आपलं परमोच्च पद देईल. देवाचं नाव घ्यायला पाहिजे. ज्यावेळेस देव उठलेला आहे, देव द्यायला बसलेला आहे, त्यावेळेस आमच्याकडं आमचे पदर फाटलेला आहे. पदरच नाही आमच्याकडे घ्यायला. असं होतं. द्यावे द्यावे ऐसे उपजे, तैसे परमेश्वर ब्रह्मविद्या निरूपिती, तेवे आधी नाम सांगिती. केव्हा? तैसे त्याप्रमाणे. हे उदाहरण दिलेलं आहे पहाट गान म्हणजे स्तुती पाठकाची. सांगायचं काय आहे याच्यातून? तैसे त्याप्रमाणे परमेश्वर ब्रह्मविद्या निरूपिती. तसं परमात्मा ब्रह्मविद्येचं निरूपण करतात, सांगतात. कार्यक्रम स्वरूप लक्षण सांगितले जाते 4 पदार्थांचे. जीव, देवता, प्रपंच आणि परमात्मा. ब्रह्मविद्या म्हणजे आहे काय? 4 पदार्थांचं कार्य करून स्वरूप लक्षण. जीव, देवता, प्रपंच आणि परमात्मा यांचे कार्य करून स्वरूप लक्षण. कार्य काय आहे, करण कसं आहे, स्वरूप कसं आहे, लक्षण कसे आहे, हे जाणून घेणे म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्र. ईश्वर काय हे जाणणं म्हणजे ब्रह्मविद्या. मी कोण आहे हे जाणणे म्हणजे अध्यात्म, ते ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्या निरूपिती. सांगतात, निरूपण करतात. सांगितलेलं आहे 650 पाठ सांगितलेलं आहे. सगळ्या गोष्टी आखणी केलेल्या आहे. सगळ्या चकोरीमध्ये राहायचं आहे आपल्याला. आपल्याला वागता येत नाही, राहता येत नाही. आता तुम्ही आता जंक्शन आहे, भुसावळ जंक्शन, रेल्वेच्या पटऱ्या आहे. रेल्वेच्या पटरीवर व्यवस्थित चाललं तर ठीक आहे. चाकाला बराबर त्यांनी आतमध्ये असं लावलेलं ना पटरीला. तुम्ही चकोरी जर सोडताल, पटरी जर सोडताल तर तुम्ही पटरीच्या खाली जाणारच आहे ना, उलटं पालटं होणारच ना. असं कसं? तुम्ही चकोरीवर राहा, व्यवस्थित राहा. पूर्वजांनी सांगितलेलं आहे, देवानी सांगितलेलं आहे, तू असा आहेस, तू असा करशील, तू असा असा करशील तर असा कसा इथपर्यंत जाशील, इथपर्यंत हे प्राप्त करशील, सगळं सांगितलेलं आहे. आम्ही चकोरी सोडतो. चकोरी सोडल्यामुळं आमचा ताबा सुटला. ताबा सुटला की आम्ही चतुर्विधीला गेलो. तसं होऊ न देता परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या खावणीप्रमाणे, ही इथेची खावणी सांगितलेली आहे. कर्तम अकर्तम स समर्थ कर्तम. सगळं काही करणारा परमात्मा आहे, करू शकतो. हो, कुष्ठ झालेलं आहे, देवा मला कुष्ठ झालं आहे, धाडवा. मी काय लागेल ते देतो, द्रव्य देतो, संपत्ती देतो, सगळं काही देतो. सांगा तुम्हाला काय हवं आहे. देव म्हणाले संन्यास घे, सगळं सोड. या देव म्हणाले तुम्ही देव आहे ना, सगळं सोडायला कशाला सांगता? आहे की नाही? सगळं कशाला सोडायला सांगता? सगळं असताना द्या ना, काय बिघडलं? ते म्हणाल नाही, ते आम्हाला देता येतं. कर्तुम अकर्तुम स समर्थ कर्तुम. सगळं काही करू शकणार आहे, पण माझी इच्छा आहे यांनी सर्व संघ परित्याग करावं आणि इथं अनुसरण घ्यावं, संन्यास घ्यावं, ही माझी इच्छा आहे. संसार म्हणजे कसा आहे? पैसा आहे तर पाहुणे रावळे नाही. पैसे असल्यावर पाहुणे रावळे नसतात. पाहुणे रावळेला असं वाटतं याच्याकडे पैसा आला, जास्त गर्विष्ठ येतो, घमंडी येतो, आम्हाला बोलत नाही, आम्हाला विचारत नाही. पैसा आहे तर पाहुणे रावळे नाही, पाहुणे रावळे आहे तर पैसा नाही. पैसा भी आहे, पाहुणे रावळे भी आहे, तर तब्येत साथ देत नाही. पाहुणे रावळे भी आहे, पैसा भी आहे, तब्येत भी साथ देते, तर जीवन कमी पडते, मराव वाटत नाही. सगळ्या गोष्टी असल्यावर मराव वाटेल काय माणसाला? नसल्यावर माणसाला मराव वाटतं, अरे काय जीवन जगणे, लाचार जीवन आहे, त्याच्यापेक्षा मेलेलं बरं. पण सगळ्या गोष्टीची उपलब्धी आहे. बायको सुलक्षणीय आहे, सुंदर आहे, मुलगा आज्ञाधारक आहे, पैसा भरपूर आहे, मराव वाटेल का त्याला? देवानी सांगितलंय, काय सांगितलंय? दुःखरूपता, पापमूळता, अनित्यता ये तिन्ही नव्हते तरी संसारा वांचून आणि काही गोमटे असे. अरे बाबा,
उच्चाराचे पहा, शब्द ते असतात, वचन तेच आहे स्वामीचे, पण उच्चारण्यामध्ये पहा कसं आहे. आता परवा दिवशी बी एक ठिकाणी असंच प्रवचन असताना विषय दिला, समर्थो धर्ममाचरेत. आताच समर्थो धर्ममाचरेत जमल का? समर्थो धर्ममाचरेत जमल का? समर्थो धर्ममाचरेत कशी वाटतात शब्द? उच्चारताना प्रत्येक शब्द तेच आहे, वचन तेच आहे, अक्षर तेच आहे. उच्चारताना पहा, देवाने सांगितलं दुःखरूपता, पापमूळता, अनित्यता ये तिन्ही नव्हते तरी संसारा वांचून आणि काही गोमटे असे. प्रश्नार्थ काय तो? शिक्षक लोक आहे तुम्ही असतील तर पहा, प्रश्न विचारल्याप्रमाणे जर उच्चारले, असं वाटतं की हे प्रश्न आहे, याचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. देवाने प्रश्न विचारलाय आपल्याला, संसारा वांचून आणि काही गोमटी असे. प्रश्नार्थ काय? संसाराशिवाय काही दुसरं आहे काय सुंदर? नसतंच, पण हे तीन आहे म्हणून असं वाटतं नको. दुःखरूपता आहे, दुःख आहे या ठिकाणी. पापमूळता आहे, पापाची निष्पत्ती आहे. अनित्यता आहे ते टिकत नाही. देवाने सौंदर्य दिले, टिकत नाही. संपत्ती आहे, उद्या राहणार नाही. पुत्र आज चांगला आहे, उद्या विचारेल काही खरं नाही. बहुतेक लाईट बंद करून कार्यक्रम बी करील, आपलं काही सांगता येत नाही. दुःखरूपता, पापमूळता, अनित्यता हे तिन्ही नव्हती तरी संसारा वांचून आणि काही गोमटे असे. एक बाई येते, देवाला विचारते, देवा जीवनपणी तर दुःख आहे, पण मेल्यानंतर कसं दुःख असतं? मेलेल्या माणसाचं कसं दुःख नसतो? देव हसले असतील, डोक्याला हात लावला असेल, बाई मृताचे धर्म जीविताप्रती कैसे निरूपावे. हसले असतील की नाही? उच्चारताना असंच उच्चारलं असेल, बाई मृताचे धर्म, मरणाऱ्या माणसाचं होणारं दुःख जीविताप्रती कैसे निरूपावे. जिवंत माणसाला कसं सांगू बाई, त्यासाठी मरून पाय तू, मग सांग दुःख कसं असतं. एखाद्याला हार्ट अटॅक आल्यानंतर त्याच्यातून तो बाहेर जर निघाला असेल, आपण त्याला विचारतो, का हो हार्ट अटॅक कसं वाटतं तुम्हाला? कसा वाटलं तुम्हाला? हार्ट अटॅक कसा असतो नेमका? आता तो पहिले विचारतो, अरे मला विचारतो काय, तुला आला पाहिजे मग मला सांगतो. आपण दोघं बसलो एका टेबलवर, मग बोलून पाहू की हार्ट अटॅक कसा असतो. अरे प्रत्येक सांदो संधी हा प्राणाचा व्याप आहे, आणि हार्ट अटॅक आला ज्यावेळेस ते ओरबडल्या जातं ना, तो प्राण कसा त्रास होतो. त्याला हार्ट अटॅक आला पाहिजे, मग कळतं त्याला हार्ट अटॅकवाल्या माणसाचं दुःख कसं आहे, की नाही. त्याप्रमाणे ब्रह्मविद्या निरूपिती, जाऊ द्या, परमात्म्याने ब्रह्मविद्येचं निरूपण केलेलं आहे, सांगितलेलं आहे. तेवेळी आधी नाम सांगते. देवानी अगोदर नाम सांगितलेलं आहे. नाम घे, सगळ्यात सोपं आहे. 2 हात तिसरं मस्तक. देवाला काही लागत नाही. काही लागत नाही म्हणजे नाही देऊच नाही का? तसं नसतं. देवानं सगळं दिलेलं आहे. देवाचंच देवाला अर्पण करायचं. उत्तमातलं उत्तम पदार्थ जे आहे ते अर्पण करणे. मी सांगणार नाही असं की देवाला एक 2 हात 1 मस्तक लागतं, असं नाही. देवाला सगळंच लागतं. दिवाबत्ती करायला लागते, त्याला अत्तर लागतं, त्याला पितांबरी लागते, त्याला घंटी वाजवावी लागते, त्याला लाईट बिल लागतं, सगळं लागतं. पैसा ठेवावा लागतं. असं कसं नाही देऊन कसं जमल? मंदिर चालावं कसं? आहे की नाही? मी तुम्हाला जर एवढं सगळं दिलं, सगळी संपत्ती दिली, वडिलांनी आपल्या मुलाला सगळी संपत्ती दिली, वडिलांची अपेक्षा आहे ना मुलांनी मला म्हातारपणी विचारावं, अरे माझ्यासाठी तू 24 तास बसून राह, असं नाही, पण तुझी चहा बनल्यानंतर कमीत कमी तू म्हणा बाबा चहा घेता काय? तुझ्या पोराला बिस्किट आणले, तू बिस्किटाचा पुडा त्याला दे, पण 2 बिस्किट माझ्यासाठी बाबा बिस्किट घ्या ना, एवढी तरी अपेक्षा करतील ना. तर परमात्म्याने सगळं काही दिलेलं आहे. सारी सृष्टी परमात्म्याची आहे. आता देवाला दाखवतं खरी, देतं खरी, ठेवतं खरी. तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. फक्त आपण ऐकतो, बोलतो. देवंत पाय. अरे सारी सृष्टी देवाची, परमात्म्याची आहे. तू देवाला अर्पण करून तर पाय, स्वतःला समर्पित करून तर पाय. देवासाठी 1 पैसा खर्च करून तर पाय. देवासाठी 1 पाऊल चालून तर पाय. 1 पाऊल चाललास ना, तुझ्यासाठी सगळे मार्ग मोकळे करेल देव. तुझ्या मार्गातले सगळे काटे काढून टाकेल. देवाकडे येऊन तर पाय. पूरप्रविष्ट स्त्री तारणे चरित्र आहे डोमेग्रामचं. स्वामींची पलीकडं स्वामी आहे, मध्ये मोठी नदी वाहते आहे. स्वामी अलीकडे बसलेले आहेत शिन्नस्थळीला. देवांकडे यायची इच्छा करते. अहो चांगले चांगले तैराक जे माणसं आहेत, पोहणारी माणसं आहेत, त्यांना यायला भीती वाटते.
आणि ती बाई तिथून अपेक्षा करते की देवाकडे यावं, इच्छा करते, स्वामींना त्याला दर्शन द्यायची इच्छा होतीये. ती स्वामीचं नाव घेते आणि पाण्यामध्ये उडी टाकते. उडी काय टाकते, पाण्यावर चालत येते. देवाची इच्छा आहे ती, देवाची इच्छा आहे तुला दर्शन द्यावं, आणि तुझी इच्छा आहे देवाचं दर्शन घ्यावं. तू येऊन तर पाहाय, तुझ्या मार्गातले नाही काटे सगळे दूर केले तर मग सांग. तू देवासाठी एक पैसा देऊन तर पाहाय. तुझ्यासाठी नाही देवाने जर भंडार मोकळे केले त्याचे तर मग सांग. सगळं काही तुला भेटेल, पण तू दे तर घरी देत नाही आहे. संन्यास घेताना आम्ही काय करतो, संन्यास घेताना देवा मी तुला सर्वस्व अर्पण करीत आहे. अर्पण काय करतो, 5 केस. दुसरं काय दिलं गेलं आमच्याकडून, काहीच नाही. दुसरं काही देतो का, फक्त लाभाडी करतो. त्यावेळेस प्रायश्चित घेतो, सगळं करतो, आणि जे करायचं तेच करतो. पाठ फेरेपर्यंत सगळं स्मशान वैराग्य असतं. देताना काय दिलं, त्याच्यात बी जे प्रसन्न आहे, काही हरकत नाही. तू दिलं ना, 5 केस दिलं ना, हरकत नाही. तुझं सौंदर्य दिलं ना, तू म्हणला ना शब्दाने, देवा मी तुला सगळं समर्पित आहे. घे गाडी, घे घोडा, घे मंदिर, घे ऐश आराम, घे, काम नको करू, कठाळ्यासारखं राय, वाघ कसं राय. देतो देव, दयाळू येतो. तसं परमात्म्याला द्यावी अशी इच्छा आहे, पण आम्ही घ्यावं ना. आम्ही नाम उच्चारासाठी तयार व्हावं ना. देवाने तर एवढं सांगितलं, एथची मोहरची पुरेल. हा शब्द आहे, मोहरची पुरे. अरे नुसतं माझ्याकडे पहा, निघ. नुसता निघला सुद्धा नाही आचारासाठी. दरवाजाचा एक पाय आतमध्ये, एक पाय बाहेर आहे, आणि मी निघालोय आचारासाठी, संन्यास घ्यायसाठी निघालोय, आणि दरवाजातच मर. देव म्हणतो तुझा पूर्ण संन्यास चरितार्थ झालं म्हणून मी तुला गवाही देतो माझी. जालन्याचं चरित्र, आरती करून इथे की दशीच धरली पुरे. अरे वस्त्र नको धरू, वस्त्राचा शेवटचा पदर आहे, पदराचा एक दोरा आहे, दशी त्याला म्हणतात. एक दोरा तरी धरून पाय, तू नामाचा दोरा धर, नाही तुला तारत मग मला सांग. आता देवानं काय सांगावं यार, तुमच्या घरी काय पाणी व्हावं का आता? एवढं सोपं सांगितलं, आता याच्यापेक्षा देव काय सांगितलं अजून? काय सकाळी पाणी भरावं का तुमचं? म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं आलेलं पाणी भरून द्यावं का तुम्हाला? काय करेल देव याच्यापेक्षा जास्त तुम्हाला? अरे नाम घे, अरे ये माझ्याकडं, तुला सगळं काही देतो मी. दाढी, नाम उच्चारिता, सगळं द्यावं वाटतं. परमात्मा द्यायला तयार आहे, आम्ही घ्यायला तयार नाही. नाम उच्चारिले द्रुपद आवसी, ते नाम उच्चारिले द्रुपद आवसीने. द्रुपदबाई, द्रौपदाबाई गोपाळकृष्ण महाराजांची बहीण आहे, हे का नाही? आता महाभारताचा प्रसंग कसा आहे, राजा द्रुपद आणि द्रोणाचार्य दोघं एका गुरुकुळामध्ये अभ्यास करत होते. दोघांची मैत्री होती. लहानपणी बोलता बोलता काही आनाभाका झाल्या दोघांच्या. द्रोणाचार्य ब्राह्मण, राजा द्रुपद हा क्षत्रिय. दोघांची सोबत मैत्री गुरुकुळामध्ये असताना, आणि त्या मैत्रीमध्ये म्हणले होते, अरे तू ब्राह्मण आहेस, मी राजा आहे, राजकुमार आहे, उद्या मी राजा बनेल. जेव्हा मी राजा बनेल ना, तुला मी माझ्यासोबतच ठेवीन. आपण दोघं एकाच टेबलवर बसू, एकसारखे राहू, तुझी मेरी सलामत रहे दोस्ताना हमारा, जय विजय जय वीरू की जोडी. आपण असंच राहू. वय वाढत गेलं. वाढल्यानंतर हे राजे झाले, हे ब्राह्मण होते, ब्राह्मणच राहिले. विद्येमध्ये निपुण झाले दोघं बी. राजा आपल्या घरी गेल्यानंतर राजगादीवर बसला. यांचं पुढं लग्न झालं द्रोणाचार्यांचं. द्रोणाचार्यांच्या पत्नीचं नाव काय होतं नाही सांगतो, मी सांगतो तुम्हाला. कृपी. हा, कृपाचार्यांची जी बहीण होती ती त्यांना दिलेली होती. कृप आणि कृपी. कृपाचार्य अत्यंत विद्वान, निष्णात, सगळ्या गोष्टीत परिपूर्ण होते. दिव्य अस्त्राचं भांडार होतं त्यांच्याकडं. कृपाचार्य साधेसुधी माणसं नाहीत. अगस्त्य ऋषीच्या कुळातले आहेत ते. ब्रह्मास्त्र ज्यावेळेस कुरुक्षेत्रामध्ये ज्यावेळेस ते ब्रह्मास्त्र काढलं ना सुरुवातीला त्यांना, तेव्हा ब्रह्माने येऊन त्यांना थांबवलं होतं. थांबा, तुम्ही ब्राह्मण आहे, ब्राह्मणाने ज्ञान द्यावं
राजा बनवावं, ज्याच्या पाठीवर तुम्ही हात ठेवताल तो राजा होईल. युद्ध खेळणं किंवा राजगादीवर बसणं हे आपलं काम नाही आहे. राजगादीवर कोणाला बसवावं हे ठरवणं आपलं काम आहे. चाणक्य महाविद्वान होता, हुशार होता, गादीवर नाही बसला. चंद्रगुप्ताला बसवलं. चाणक्याला बसता येत नव्हतं का? हे आता पहा तुम्ही, आता जे झालेलं आहे, राजगादीवर बसवणारी माणसे राजगादी घेण्याचा प्रयत्न केला. नाव सांगणार समजून जायचं, काही गोष्टी होता नव्हता अर्थ तो आपल्या आपण जाणावा. त्यांच्या पूर्वजांनी वडिलांनी ज्यांच्या पाठीवर हात ठेवलं ते मंत्री झाले, संत्री झाले, मुख्यमंत्री झाले. हे म्हणले मलाच पाहिजे, झालं सगळं उलटा काम. एक गाणं आहे पिक्चरमध्ये, प्रेमी के हाथों में प्रेम लकीर होती है, तेरी बातें तू ही जाने मैं तो बस इतना जान, प्रेम ग्रंथों में अपनी तकदीर तो जीरो. ती काम आमचं नाही आहे. साधू संत जर एखादा फॅक्टरी टाकली, साधू संताजवळ पैसा असतात, भरपूर असतात, तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. आम्ही फॅक्टरी टाकली ती शोभल का? अरे बाबा, तुम्ही धर्माचा प्रचार प्रसार करणारी माणसं, तुम्ही देवधर्म सांगा. तुम्ही हे आगाऊ गोटाने करू नका. हे काम संसारी लोकांचं आहे. आम्ही फॅक्टरी टाकली, हॉटेल टाकली, शोभल का? गल्ल्यावर बसलो मी, काय बाबा सगळे धंदे सोडले, आता हे धंदा सुरू केला. असं नाही आहे. कृपाचार्यांना पहिले सांगितलं, त्या ब्रह्म्याने येऊन सांगितलं, तुम्ही ब्राह्मण आहे, ब्रह्मास्त्राचा उपयोग करू नये. ते शेवटपर्यंत त्यांना काही झालं नाही. त्यांनी कोणाला मारलं नाही आणि त्यांनी कोणाला मारलं नाही आणि त्यांच्यासोबत कोणी युद्ध खेळलं नाही. ते कुलगुरू होते हस्तिनापूरचे. शंतनूला ते एका जंगलामध्ये दोघं मुलगा आणि मुलगी सापडलेले, ते घेऊन आलेले शंतनू. असा इतिहास आहे त्यांचा. कृपाचार्यांना कुलगुरू बनवलं त्यांनी. त्यांची बहीण जी होती ती द्रोणाचार्यांची पत्नी होती, त्यांचा मुलगा अश्वत्थामा. आता हे दोघं आल्यानंतर मग यांची, आता ती ब्राह्मणच, त्यांच्याकडे काहीच नाही, मुलाला दूध पाजण्यासाठी गाय नाही. मग पत्नी म्हणाली, अहो तुम्ही असं नेहमी सांगता की द्रुपद माझा मित्र आहे, द्रुपद माझा मित्र आहे, मग जा ना, तो इतका मोठा राजा आहे, तो त्याच्याकडून एक गाय घेऊन या ना आपल्याला. अहो तुमच्या मुलाला दूध पाजायला, लोक मुलासोबत खेळतो, तो दूध मागतो, त्याला दूध द्यायला दूध नाही आहे आपल्याकडं. तो दूध मागितल्यानंतर मी पीठ पाण्यामध्ये कालवते आणि त्याला पाजते, याला दूध म्हणतात, म्हणून त्याला पाजवल्या जाते. अहो मुलाची, आपण तर कशी दळबद्री दरिंद्री आयुष्य काढू हो, पण आपल्या मुलाचं कसं, आपल्या मुलाचं भविष्य काहीतरी पहा ना. लहान आहे तो, त्याला दूध पाजण्यासाठी दूध एक गाय तर घेऊन या. द्रुपद नेहमी सटाके मारायचे. द्रुपद माझा असा लहानपणचा मित्र आहे, आम्ही दोघं असं करायचो, आम्ही बोरं खायला जायचो, आम्ही जांभळं खायचो, आम्ही असं करायचो, आम्ही पोहायला जायचो, सांगायचे ते. जाणं म्हणाल एवढा मोठा राजा झाला तर. द्रुपद त्या ठिकाणी गेले. द्रुपदाच्या ठिकाणी हे गेले द्रोणाचार्य. द्रुपदाने ओळखलं सुद्धा नाही त्यांना. ते म्हणाले कोणतरी ब्राह्मण आलाय, तुम्हाला तुमचा मित्र म्हणतोय. अरे मला ब्राह्मणाची आणि माझी कुठं काय बराबरी असते काय? मी क्षत्रिय राजा आहे मी, आणि एका ब्राह्मण कसा माझा मित्र होईल? हा एखादा राजा आला तर तो हे माझा मित्र राहू शकेल, पण ब्राह्मण माझा कसा मित्र होईल? पण कोण आहे म्हणाले, मूर्ख ब्राह्मण, तो आणा समोर. ते आले द्रोणाचार्य. अरे मित्रा. ते म्हणे कशाचं मित्र रे? कोणाला मित्र म्हणतो? ब्राह्मण आहेस, तुला काय पाहिजे असेल ते घेऊन जा, काय पैसे पाहिजे तुला, काही दान पाहिजे घेऊन जा, तुझी माझी कशी मैत्री? ते मला विसरला काय, आपण त्या गुरुकुळामध्ये सोबत होतो. आता लहानपणच्या गोष्टी आहे म्हणे, असं काही इतक्या मोठं झाल्यावर लक्षात ठेवत असते काय? ते राग आला द्रोणाचार्यांना. द्रोणाचार्य तिथून निघाले. ते म्हणाले तुझ्याकडे मी मित्र म्हणून आलो, तू माझा अपमान केलास, एक लक्षात ठेव म्हणाले, ह्या अपमानाचा बदला घेतला जाईल. मग बदला घेण्यासाठी तिथून सुरुवात केली, शिक्षण द्यायला सुरुवात केली. आता हे हुशार होते, चांगले होते, यांना हेरलं भीष्माने, शिकवण्यासाठी हस्तिनापुरामध्ये आणलं. आता ती छोटीशी कथामध्ये घडलेली आहे. ते पोरांचे बॉल त्या पाण्यामध्ये गेले, पाण्यामधून बॉल काढता येईना. मग त्या ठिकाणी द्रोणाचार्य आले, त्यांनी बाण मारलं, बाणाला बाण मारून ते बॉल बाहेर काढला. मग ते पोरं जे आहेत कौरव पांडव, ते तिथे त्यांच्या आजोबाला सांगायला गेले, देवा आजोबा आम्ही त्या ठिकाणी खेळत असताना आमचा बॉल पाण्यामध्ये पडला, मग आम्हाला बॉल निघत नव्हता. मग कोणतरी एक जण आले, त्यांनी ते बाणाला बाण मारले आणि आमचा बॉल काढून दिला. त्याने ओळखलं, अरे कोणतरी सिद्ध साधक असतील, कोणतरी चांगला माणूस आहे. भीष्म स्वतः आले. त्या ठिकाणी द्रोणाचार्य दिसले. त्यांना मोठ्या प्रेमाने आपल्या हस्तिनापुरात घेऊन गेले. त्यांना म्हणले, हे माझे नातू आहेत कौरव पांडव, तुम्ही यांना विद्याभ्यास शिकवावी. त्यांना हेच पाहिजे होतं. एवढ्या मोठ्या घरामध्ये जर आपल्याला
गुरुपद भेटत असेल तर ती म्हणे काय हरकत नाही, मी शिकवेन त्यांना. मग शिकवायला लागले. मग शिकवल्यानंतर ज्यावेळी विद्याभ्यास पूर्ण झालं मग गुरुदक्षिणा द्यायची. ती म्हणे गुरुदक्षिणा काय द्यायची? मनामध्ये लागलेली आग आहे. लहानपणी म्हणलं लक्षात ठेवत जा, हे की नाही. माणूस लहानपणी विसरतो, त्यावेळी सगळे सांगतात अरे लक्षात ठेवत जा. मी लक्षात ठेवतो. मोठ्यापणी लक्षात ठेवायला लागलो, हे सगळे म्हणतात अरे विसरत जा, काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. द्रोणाचार्य विसरले नाही आपला अपमान. द्रोणाचार्याने गुरुदक्षिणा तीच मागितली. काय? हा म्हणाले, त्या गर्विष्ठ अहंकारी तो माझा मित्र आहे ना, त्याला धरून आणा म्हणाले, हीच माझी गुरुदक्षिणा आहे. गेले पांडव आणि अर्जुनाने त्यांना बंदी बनवून आणलेलं आहे, हाताला बांधलेलं आहे. त्यांचं राज्य अर्ध घेतलं, द्रोणाचार्याने अर्ध घेतलं. राज्यावर गेले नाही पण अर्ध राज्य माझं आहे म्हणाले. तू म्हणला होता ना मी राजा झाल्यावर तुम्हाला माझ्यासारखं, तुम्ही माझे मित्र आहे, मी अर्ध राज्य देईन. प्रेमानं तर तू दिलं नाहीस. दिलं असतं तर मी घेतलंही नसतं. पण आता अर्ध राज्य तुझं मला पाहिजे. अर्ध राज्य घेतलं. पण ही आग त्याच्यामध्ये लागलेली होती द्रुपदामध्ये की यानं माझा अपमान केला, यांनी यज्ञ केले. यज्ञामधून जी मुलगा मुलगी निघाली द्रुपदावसा. एवढं प्रपंच सांगावं लागलं याच्यासाठी. एक द्रुपदावसा, एक द्रुपद आहे का. द्रुपद म्हणजे कोण होते? महाभारतामध्ये पांडव पक्षाकडून जी झालेली सेनापती आहे. द्रौपदो द्रौपदे याश्च सर्व एव महारथ, पहिल्या अध्यायामध्ये आलेलं आहे. द्रुपदाचा पुत्र द्रौपद तो सेनापती आहे पांडव पक्षाचा. तिकडे कौरव पक्षामध्ये बदलत गेले. पहिले त्या ठिकाणी भीष्मदेव आले, त्याच्यानंतर द्रोणाचार्य आले. द्रोणाचार्य आल्यानंतर मग त्या ठिकाणी कर्ण आला. सगळे ज्यावेळेस मारले गेले त्यावेळेस हा दुर्योधन आला. असा इतिहास आहे त्यांचा. पण इकडं मात्र पहिल्या दिवसापासून त्यांचा सेनापती अबाधित राहिला. तो द्रौपदीचा भाऊ द्रौपद त्या ठिकाणी होता. आणि यांनीच त्या द्रोणाचार्याचं महाभारताच्या प्रसंगामध्ये मुंडकं उडवलं होतं. अश्वत्थामा हातयंती नरवा कुंजरवा एवढे म्हणायच्या अगोदर ढोल ताशे नगारे वाजायला लागलेले. मुलगा मेला की हत्ती मेला माहीत नाही, पण काहीतरी झालं. ती म्हणाली कसं आहे, मला कोणावर भरोसा नाही, धर्मराजा तू सांग. ते म्हणाले अश्वत्थामा हातयंती नरवा कुंजरवा. मेला खरी हे मला माहिती आहे, पण माणूस मेला की हत्ती मेला हे मला माहित नाही. कानावर हात ठेवले. त्यावेळेस आपल्या पुत्र मोहामुळे द्रोणाचार्य आपले शस्त्रास्त्र टाकून खाली जमिनीवर बसतात. ध्यान धरून आपली आत्मा बाहेर काढतात आणि त्या रणांगणामध्ये आपल्या मुलाला शोधतात. त्या प्रसंगी त्या काळामध्ये हा द्रौपदीचा भाऊ द्रौपद आपली तलवार काढतो आणि त्यांचं मुंडकं उडवतो. असा हा द्रोणाचार्यांचा इतिहास. द्रुपद औसी जे नाम उच्चारले द्रुपद औसी. द्रौपदीने जेव्हा जेव्हा नामाचा उच्चार केला तेव्हा तेव्हा गोपाळकृष्ण महाराज त्या ठिकाणी धावत आलेले. माधव, ज्यावेळेस ज्यावेळेस मी धावा केला त्यावेळेस तो धावत आलेला आहे, तो म्हणून त्याला माधव म्हणलेला आहे. मी धावा केला माधव. रात्री आम्ही एक सुंदर म्हणलेलं आहे, गोविंद दामोदर गोपाल माधवा, हे केशवा हे केशवा हे केशवा हे माधवा. गोविंद, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियावर ज्यांनी ताबा मिळवलेला आहे त्याला म्हणतात गोविंद. दामोदर, ज्याचं उदर मोठं आहे. आई आणते, दोरी आणते बांधायला, फार खोड्या करतो म्हणून उखळाला बांधायसाठी आणते. आणि उखळाला बांधायसाठी आणलेली दोरी प्रत्येक वेळा 2-2 बोटी कमी पडते. सगळ्या घरातल्या दोऱ्या संपल्या तरी गोपाळकृष्ण महाराजांचं पोट वाढतच राहिलं. त्या दिवशी गोपाळकृष्ण महाराजांचं नाव दामोदर पडलं. ज्याचं पोट मोठा आहे तो दामोदर. गोविंद दामोदर गोपाल. गो म्हणजे गाय, त्यांचा पालन करणारा तो गोपाळकृष्ण महाराज. आम्ही सुद्धा गोपाळकृष्ण महाराजांचे गायी आहे, हे का नाही. गोपाल, गोविंद दामोदर गोपाल माधवा.
ज्या ज्या वेळेस मी धावा केला त्यावेळेस तो धावून आला, म्हणून त्याला माधवा. हे केशवा, केश वा मोठे मोठे आणि घुंगराळे बाल ज्याचे आहेत त्याला म्हणतात केशवा. हे केशवा, हे केशवा, हे केशवा, हे माधवा, गोविंद दामोदर गोपाल माधवा. ज्या ज्या वेळेस मी धावा केला त्यावेळेस तू धावून आलास. हे माधवा. कोणी धावा केला? द्रौपदीने धावा केला. केव्हा धावा केला? वनवासामध्ये आहे. 88 सहस्त्र ब्राह्मण त्या ठिकाणी आलेले आहे. दुर्योधनाने कपटी चाल खेळलेली आहे. शकुनी मामा मंत्र द्यायला आहे, कानमंत्र. अरे आमच्या भावाला ह्या दुर्योधनाकडे आले. दुर्योधन म्हणतो आता काय तुला काय, तू आमची खूप सेवा केली. दुर्वास ऋषी अत्यंत तामस. ते म्हणाले खूप सेवा केली आमची, सांग तुला काय पाहिजे. ते म्हणाले तुम्ही आता मला इतके दिवस 4-6 महिने माझ्याकडे राहिले, मला एवढा साधू संतांच्या सेवेचा अवसर दिला तुम्ही. आता माझे भाऊ पांडव ते बिचारी इथं नाही, ते वनवासामध्ये जंगलामध्ये आहे. तेव्हा आपणही त्या ठिकाणी जावं आणि त्यांनाही सेवेचा बावका द्यावा, आहे का नाही. प्रत्येक वेळा काही विष वापरायची गरज नाही. शत्रूला मारण्यासाठी कधी कधी असं गुळाचा बी वापर करावा. हो, मग असं त्यावेळेस त्यांनी सांगितलं. त्यावेळेस ते सहस्त्र ब्राह्मण त्या पांडवांच्या घरी गेले वनवासामध्ये. त्यांना पाहिल्यानंतर द्रौपदी घाबरली. घाबरल्यानंतर त्यांनी धावा केला. अरे देवा, संध्याकाळची वेळ झालेली आहे. आता हे दिलेलं ताट आहे, त्या ताटामध्ये जे मागितलं ते आम्हाला भेटते, पण सूर्य असतानंतर काहीच नसतंय. आता कसं होईल? गोपाळकृष्ण महाराज अंतःकरणातून मारलेली हाक, डोळ्यात पाहिलेले अश्रू. गोपाळकृष्ण महाराज क्षणाचा विचार न करता क्षणार्धामध्ये त्या ठिकाणी पोहोचतात. आणि आल्यानंतर द्रौपदावली म्हणतात, द्रौपदावसाला म्हणतात काय ग बहीण? अरे ते म्हणाले तू कसं काय आला भाऊ? ते म्हणाले इथून चाललो होतो, मग असं वाटलं तुम्हाला भेटून जावं. बरं झालं म्हणाले तू आलास, मी तुझीच आठवण करत होते. अगं बोल ना, कशासाठी आठवण करत होते? अरे म्हणाले कृष्णा पाहे ना किती आता मला आमच्यावर बालंट आलंय. म्हणजे काय झालं, तुला 5-5 नवरे असताना तुझ्यावर काय झालं बालंट? तुझ्यासारखी सुखी तर कोणीच नाही. आता आम्ही बहिणीकडे गेल्यानंतर बहीण जर म्हणते की बाबा तुला काय सांगू भाऊ, मला खूप त्रास येतो. म्हणजे अरे एवढा चांगला नवरा आहे, एवढा सासू सासरे तुझे चांगले. कोणाचं मनोबल वाढवायचं, तसं गोपाळकृष्ण महाराज त्यांचं मनोबल वाढवत आहेत द्रौपदीचं. द्रौपदी घाबरू नकोस, तुझे 5-5 असे अजिंक्य असले नवरे तुझे, तू कशाला घाबरतीस? गोपाळकृष्ण महाराजांची पहा कसं आहे. गोपाळकृष्ण महाराजाला माहिती आहे, तो सर्वज्ञ आहे, तो त्याला दुःख माहिती आहे ना, पण तरी ते म्हणतो घाबरू नको. अरे 5-5 नवरे तुझी, कशाला घाबरतीस तू? एकापेक्षा एक शूर रती महारथी अतिरथी येते नाही रे. पण ह्या आलेला अचानक आलेलं हे संकट आहे. आता पाय म्हणाले काय? ते म्हणे काय संकट आलं तुझ्यावर? ते म्हणे हे पाय ना, हे दुर्वास ऋषी आले ना 88 सहस्त्र ब्राह्मण असं. म्हणाले मग आता ते जेवायला मागतायत, मग जेव घाल की म्हणाले. अरे काय तुम्ही चेष्टा करतोस, बहिणीची चेष्टा करतोस, असं कुठं असतं काय? ते म्हणे चेष्टा कुठं करतोय, खरं सांगतोय ना, तू तर फार चांगली सुग्र नाहीस, तुझ्या हातचं मी खाल्लेलं आहे ना. अरे ती म्हणाली सगळ्या गोष्टी खरं आहे रे भावा, अरे तू काय माझा अंत पाहून राहिलास? अंत पाहत नाही म्हणाले. मग अगं त्याचं सोड म्हणाले, त्या ब्राह्मणाचं, ते दुर्वासाचं काय घेऊन बसली? मलाच भूक लागली पहिले. आता तू द्रौपदीच्या डोळ्यात, म्हणजे डोळ्यातच पाणी असतं पहिलेच महिलांचं, पटकन डोळ्यातून 2 अश्रू आले. अरे काय रे देवा, अरे जग वैरी झालं, ठीक आहे. अरे तू तर माझा सक्का भावापेक्षा मी तुला जास्त प्रेम करते ना, तूही माझी परीक्षा घ्यायला लागलास. अरे सूर्यास्तानंतर काही राहतं का रे झोपडी? अरे माझ्या इंद्रप्रस्थला आले असतं, माझ्या हस्तिनापुरात असतं तर तुला, अरे तुला प्रत्येक घासाला माणिक मोती आणि हिरे ठेवले असते ना. इथं काय आहे माझ्याजवळ? ती म्हणाली द्रौपदी तू काही मनगड आहे, मीच पहिले इथून जवळून चाललो होतो, सकाळी नाश्ता केला नाही, काही नाही काय नाही, मला भूक लागलेली, पहिले मला जेवायला देतो. द्रौपदी रडायचीच बाकी आहे, पाय धरते. अरे काय भावा तू, अरे हे संकट आहे. दुर्वास ऋषी अत्यंत तामस आहे. नाही जर यांची इच्छा पूर्ण झाली, नाही यांना जर जेवण दिलं गेलं तर शाप देतील. पहिले काय दुःख कमी भोगून राहिलो आम्ही, सगळं राजवैभव सुटलं आमचं, सगळं झालं. आता वनवासाचं जीवन जगून राहिलो, वंचर झालो आम्ही, तरी तू आता आमचे हे आमचे नशीब आमची पाठच सोडत नाही आहे. अरे तुला मी माझा सखा समजली, माझा माता पिता समजते, मोठा भाऊ समजते, सर्वस्व तुझ्याशी, तुझ्या ठिकाणी मी सांगते, तू माझ्या प्रत्येक वेळा माझ्या सहायतेसाठी आलास. आज असं एवढं मोठं संकट आलं, 1-2 बी नाही, 8 असते तर गोष्ट वेगळी आहे. अरे 88 सहस्त्र आहे ना, 88,000 आहेत ते. अरे कसं होईल?
ती म्हणाली ते नको सांगू मला, पहिले माझं मला पाहू दे, माझं मला जेवू दे, मग पाहू त्यांचं काय. ती म्हणाली काहीच नाही रे भावा, खरं सांगते तुला, असल्यानंतर काय तुला देणार नाही. ते मला ताट घेऊन ये, ताट घेऊन येते, पाहते उलटं पालटं करून गोपाळकृष्ण महाराजांनी पाहिलं, त्याला कोथंबीरचं एक पान आहे, एक शीत होतं. काही म्हणा. ते म्हणे काय काय खोटं बोलती का भाई. ते म्हणे काय खोटं बोलले, अरे तुझ्या समोर ताट आहे ना, सगळं रिकामं आहे ना, काय याच्यात. अरे हे काय म्हणाले, याच्यावर एक पान आहे ना, तेव्हा याच्यावर तुझी भूक भागल. ते म्हणे देतं घरी. गोपाळकृष्ण महाराजांनी त्याची नजर चुकून ते पान घेतलं आणि खाऊन टाकलं. बहिणीच्या हातचं खाल्लं, काय पोट भरलं गड्या, काय स्वादिष्ट जेवण होतं. इकडं आंघोळीसाठी गेलेलं दुर्वास, असं वाटलं त्यांना की खीर पुरी इतकं काही खाल्लं नाही. ऐकलेले पदार्थ आम्ही ऐकून घेतलेले, खाऊन घेतलेले आहे. आंघोळ करता करताच म्हणायला लागले अरे बाप रे बाप, काय पोट भरलं गड्या, आपण तर जेवायचं सांगून आलो आणि एक घाससुद्धा खावं. आता तर असं वाटतं या वाळवंटातच झोपावं, एक घाससुद्धा खावं इतकी इच्छा राहिली नाही आहे. ज्या ज्या वेळेस गोपाळकृष्ण महाराजांचं नाव उच्चारलं गेलं, द्रौपदी औसेनी गोपाळकृष्ण महाराज त्या ठिकाणी धावत आलेले आहे. हो, चौसरचा डाव मांडला गेला ज्यावेळेस, सगळीकडे पाहते द्रौपदी, हाक मारते सगळ्यांना, काय चाललंय धृतराष्ट्रजी, पहा तुमच्या राज्यात काय चाललंय, तुमची कुलवधू अपमान केला जातंय तिचं. पितामह भीष्म पहा ना, द्रोणाचार्य गुरु पहा, कृपाचार्य कुलाचार्य तुम्ही पहा, काय चाललंय हा अपमान. सगळी मुंडकी खाली घालतात. विदूर बोलायला लागतात, विदुरांना काढल्या जातं, चल बाहेर निघ तू, थांबू नकोस इथं. सगळीकडची सगळ्या आशा अपेक्षा आकांक्षा त्या ठिकाणी सगळ्या समाप्त झालेल्या आहेत. त्यावेळेस तिला वाटतं की एक आपल्या देवाशिवाय दुसरं कोणी नाही. जसा तो दुर्योधन आपल्या भावाला सांगतो की अरे ओढ, अरे दासीची काय किंमत असते काय, ओढ त्याला विवस्त्र कर. आणि तो जो लहाना भाऊ आहे दुःशासन, त्या द्रौपदीच्या पदराला हात लावतो. सगळेच मदत, सगळे साह्य ज्याच्याकडे अपेक्षा करावी, सगळेच खाली मुंडकं टाकलेले सगळे. त्यावेळेस द्रौपदी औसी गोपाळकृष्ण महाराजांना हाक मारते, अभयम कृष्ण, अभयम कृष्ण. क्षणाचाही विलंब न करता देव परमात्मा त्या ठिकाणी येतात आणि अखंड भारतवर्षामधले जितकेही वस्त्र आहे त्या ठिकाणी त्या द्रौपदीला पुरवल्या जाते आणि त्याची राज लागल्या जाते. ज्या ज्या वेळेस द्रौपदीने गोपाळकृष्ण महाराजांना हाक मारलेली आहे, नाव उच्चारलेलं आहे, त्या वेळेस गोपाळकृष्ण महाराज त्या हाकेला धावून आलेले आहेत. माधवा, बोला एकदा, गोविंद दामोदर गोपाल माधवा, गोविंद दामोदर गोपाल माधवा. हे केशवा, हे केशवा, हे केशवा, हे माधवा, हे केशवा, हे केशवा, हे केशवा, हे माधवा. गोविंद दामोदर गोपाल माधवा, गोविंद दामोदर गोपाल माधवा, गोविंद दामोदर गोपाल माधवा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.